आपण अशा लोकांकडे जाऊया ज्यांनी असं प्रेझेंटेशन या 1-1.5 महिन्यामध्ये बघितलं आणि त्यांनी मशीन बसवायचा डिसिजन घेतला. त्यांनी मशीन काही लोकांनी इन्स्टॉल केलं, काही लोकांचा ऑन द वे असेल. तर अशा लोकांना आपण बोलायला चान्स देणार आहे की ज्यांनी हे मशीन प्रेझेंटेशन बघून, डेमॉन्स्ट्रेशन बघून घेतला डिसिजन की हे मला गरजेचं आहे, मला माझ्या फॅमिलीला गरजेचं आहे, कारण मला माझी फॅमिली हेल्दी बनवायची आणि आजारांपासून आम्हाला दूर राहायचं. तर अशा लोकांना आपण बोलायला चान्स देणार आहे. अजित गायकवाड सर. नमस्कार, मी अजित गायकवाड. मी आर्मी रिटायर आहे. ज्यावेळी फर्स्ट मशीनचे सेक्शन चालू होतं, सर मध्ये आले, सगळ्यांना विचारलं, डिस्कस केलं. 2 तास 3 तास मी ती सेक्शन कंटिन्यू मी ऐकत गेलो आणि मी त्यावेळी डिसिजन घेतलं. मिसेसला न विचारता मी डिसिजन घेतलं की मशीन बुक करायची. ग्रेट. मी मशीन बुक म्हणजे ऑलरेडी तुम्ही मशीन घेतलंय, ऑलरेडी परचेस झालंय तुमचं. अजित सर, म्हणजे तुम्ही 2 ते 3 तास इन्फॉर्मेशन घेतली आणि मशीन घेतलं, बरोबर आहे? यस सर. ओके. पैसे होते का काही मॅनेज करावं लागले पैसे? मॅनेज करावं लागले सर. पैसे एवढे नव्हते अमाऊंट माझ्याजवळ. ओके. मॅनेज केले. काय केलं? थोडं. मॅनेज केलं म्हणजे काय केलं? माझी एफडी होती पोस्ट ऑफिस मध्ये, काय माझे पैसे आले होते सर थोडे. जे आरडी होती, मग तरी पण पैसे कमी पडत होते. मग इकडून तिकडून मॅनेज केले थोडं सर. तुम्हाला असं वाटतं का सगळ्या प्रॉपर्टीपेक्षा पाणी फार इम्पॉर्टंट आहे? माणूसच नाही राहिला, ती प्रॉपर्टीचं काय काम आहे? बिलकुल सर, बिलकुल. त्यासाठी मी हेल्थसाठी पहिल्यापासून सिरियसली आहे. मी आर्मी रिटायर आहे, त्यावेळी पण बघितलं आर्मीवाले कसं कसं पाणी पिते. बर्फाचं पाणी आम्ही पिलेलं आहे सर. आणि खूप सुंदर, म्हणजे सुंदर. हा सर. आणि मिसेसला हेल्थचा इश्यू सर झाला. मुलाला मला 14 वर्ष रनिंग असताना माझ्या मुलांना शुगर डिटेक्ट झाली, माझ्या मुलग्याला. अरे बापरे. हा सर. आता 3 बघा वर्ष सर, तुम्ही एवढ्या लवकर का सिरियस झाले माहितीये का? तुम्ही जवळून हॉस्पिटल पाहिले, हॉस्पिटलचे खर्च पाहिलेत, म्हणून Yes, तुम्ही sir. सिरियस झाला त्या गोष्टीमध्ये. सर, अभिनंदन आहे, टाळ्या आल्या पाहिजे सरांसाठी. नेक्स्ट पर्सनॅलिटीकडे जाऊ आपण. यश तापकीर सर, बोला फास्ट. हा सर, नमस्कार सर. का घेतला यश, का घेतलं मशीन? सर, मग सगळं बघितलं, डेमो बघितला, पॉईंट नोट डाऊन केले, घरी येऊन मम्मीला दाखवलं. मम्मी माझी जहांगीर हॉस्पिटलला स्टाफ नर्स आहे, आज 17-18 वर्ष झालं. तर मम्मीला सांगितलं आपल्याला हे घ्यायचंय. तर मम्मी बोलली, म्हणजे तिने डेमो बघितला, तुमचं सगळं बघितलं लेक्चर. तर मम्मी बोलली की घ्यायचंय तर म्हणजे उशीर कशाला करायचंय. तर म्हणलं थोडं दिवस थांब, कॅश मॅनेज करू, हे करू ते करू. तर मम्मी बोलली की कॅश मॅनेज होईल, त्याच्यासाठी आठवडा जाईल. आणि तर मम्मीने 3 तोळ्याचा डाग दिला. तर तारण ठेवून आम्ही मशीन घेतले. आता उद्या मशीन येईन, डिस्पॅच झालेलं आहे कंपनीतून, उद्या मशीन येईन. घरी काही आजाराचे इश्यू चालू आहेत का वगैरे? एवढं लगेच सिरियस झाले, माझ्या पैसे आजीला नसतरी सोनं टाकून तुम्ही मशीन घेतलं? आजीला कॅन्सर आहे सर. तिच्या जवळजवळ 8 ते 9 केमो सायकल झालेले किती रुपये आतापर्यंत. खर्च केले तर? सर, इन्शुरन्स सोडून 12 लाख रुपये खर्च झाला. इन्शुरन्स कव्हरेज 10 लाखाचं होतं, ते एक्सपायर होऊन संपून 12 आता लाख रुपये 22 लाख ज्या कुटुंबाने खर्च केलेत ना, त्यांना 2-2.5 लाख काहीच नाही वाटणार, राईट और रॉंग? Yes, sir. पण ज्या कुटुंबांनी खर्च पाहिले नाहीत ना, त्यांना हे मशीन महाग वाटणार. ताना सर, बरोबर ना? राईट यश सर. बरोबर आहे, वाटतंय यश. कारण की डिसिजन एवढं फास्ट घेण्याचं कारण तुम्हाला असं वाटलं की खरंच आजी कुठलीच तलप नसताना आजीच्या अंगात जर कॅन्सर गेलाय, तर हा कॅन्सर कुठून पण येऊ शकतो आपल्या घरात, कोरोनासारखा. बरोबर. म्हणजे सर ह्यांना डेमॉन्स्ट्रेशन मी डिस्कस केलं होतं यशला आणि त्यांना. त्यांनी बघितलं डेमॉन्स्ट्रेशन. बघितल्यानंतर त्यांना घरी जाऊन आईला सांगितल्यावर आईला जेव्हा दाखवलं डेमॉन्स्ट्रेशन, तर मला असं वाटत होतं की 7-8 दिवसात घेतील मशीन, कारण असं काही पैसा पाण्याचा लई प्रॉब्लेम नाहीये. तर हे करतील मॅनेज 7-8 दिवसात. आणि मी त्यांना म्हणलं ठीक आहे, तुम्ही डिसिजन घ्या. पण म्हणजे यशच्या आईचा फोन आला की नाही नाही सर, आताच मशीन घ्यायचंय आपल्याला, आम्हाला लगेच ऑर्डर टाकायची. कारण सर, अशा सिच्युएशन आता यश सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अशा सिच्युएशन आहेत सर की अचानक कळतं माणसाला ऍडमिट केल्यावर 4th स्टेजला कॅन्सर गेलाय. म्हणजे बरोबर. बघा, अशा वेळेस चान्सच नाही राहत वाचवायला माणसाला. कसं राहणार? मग भगवंताने तुमच्यापर्यंत सगळ्यापर्यंत इन्फॉर्मेशन आणली आहे ना, आमच्यापर्यंत पण आणली ना. आम्ही लगेच बसवलं पैसे. बघा, माझ्याकडे एवढ्या दिवसापासून पैसे आहेत, पण मला माहिती नव्हतं हे प्राण्याबद्दल. मग आयुष्यामध्ये तुम्ही आता AI पण वापरायला लागले, चॅट जीपीटी वापरायला लागले. मी तर चॅट जीपीटीला महिन्याला 2,000 घालतोय. म्हणजे माझे सोशल मीडिया जे मंथली आमचे जे पेड व्हर्जन वापरतो, कमीत कमी 40-50 हजार रुपये जातात माझे मंथली टेक्नॉलॉजी वापरायला, महिन्याला भाडं. म्हणजे झूम तर जेव्हापासून आले तेव्हापासून त्या झूमवर 10-12 लाख रुपये घातलेत. म्हणजे Right, जर sir. टेक्नॉलॉजीला तुम्ही जर यूज करत असताल, तर रोज शरीरात जाणारं पाणी
जर ते राईट नाही केलं तर फार मोठे इश्यू तयार होऊ शकतात. म्हणून बघा ना, आता अजित सर बघा, यश सर बघा, यशचं वय तर मला वाटतं फार कमी वय आहे. मला वाटतं 22-23 वय असं यशचं. येस सर. चला नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. इथं प्राची वैशाली मॅडम. राऊत मॅडम. ओके, वैशाली राऊत मॅडम बोला. नमस्ते सर. मी तर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघितले, दोन्ही पण व्हिडिओज. हम्म, आणि त्याच्यानंतर आपलं डेमोस्ट्रेशन झालं स्वारगेटला, योगेश सरांनी ठेवलेलं. हम्म, त्याच्यामध्ये मला एक डेमो इतका आवडला सर, कारण मी स्वतः गो अर्क घेत होते. हम्म, आणि तो घेताना 5-10 मिली घेताना आपल्याला किती त्रास होतो हे हम्म, मी स्वतः बघते. आज 4-6 महिने मी घेतेय, कारण हम्म, मला तो पित्ताशयाच्या खड्याचा त्रास होता. आपल्या 5 डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले होते. हम्म, पण आपल्या मॅडमने, देवयानी मॅडमने जे आपल्याला दिलं प्रोडक्ट्स, ते मी घेतले. हम्म. आणि ते अजून पण मी घेतेय. आणि जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन बघताना पीएच लेवल आपल्या गोअर्कचा आणि पाण्याचा हा एकच आहे हे जेव्हा मला समजलं, तेव्हा म्हटलं नाही, पाणी आज आपल्यासाठी अमृत आहे आणि ते घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, माझे सासरे जवळजवळ 15 दिवस ऍडमिट होते आयसीयूला. हम्म. आणि खर्च भरपूर झालेला आहे, किती पॅरालिसिस झालेला झालेला आहे आहे त्यांना. खर्च? आतापर्यंत 3-4 लाखापर्यंत गेलेला असेल. मग पैसे होते का मॅनेज करायला मॅडम? त्यापेक्षा पण 4-5 लाख, म्हणजे कोरोनाच्या पिरियडमध्ये त्यांना तो पॅरालिसिस झालेला आहे. ते आतापर्यंत त्यांचं चालूच आहे. पैसे आणि होते खर्च का आपण, मॅनेज केले मॅडम? पैसे माझ्याकडे आता सर पैसे नव्हते. हम्म, मी कालच म्हणजे घरामध्ये माहित नाहीये, मिस्टरांना सांगितलं की हे मशीन आपल्याला घ्यायचंय. तर म्हटले कशाला, तुम्ही इकडे पुण्यामध्ये, आम्ही तिकडे. तर म्हटलं आई दादा आहेत, त्यांना बरं नाहीये आणि आज आपल्याला ते पाहिजे. आता जवळजवळ 79 वर्षाचे माझे सासरे आहेत, पण आज ते आहेत तर मग आमचं घर जिवंत आहे. आज त्यांच्यामुळे आपल्या घराचा दरवाजा उघडा आहे. तर ते पाहिजेत मला. आणि तरी त्यांचं अजून म्हणणं आहे की तो काही घ्यायचं नाहीये, खूप प्रॉब्लेम आहेत पैशांचे, घरामध्ये खूप खर्च आहे, जरा केस कोर्ट कचेरी चालू आहे, 10-12 लाखाचा खर्च आहे. हम्म. तर आता पण ते नाहीच म्हणतायत, अजून पण मी सांगितलेलं नाहीये. मी पण आता तुम्ही मशीन घेतलंय? ऑर्डर करेन. मी ऑर्डर केलेली आहे, म्हणजे आता रात्री पडेल माझी ऑर्डर. हा, मेसेज सोडलेला आहे ग्रुपला सरांनी. हा. आणि काल मी जाऊन ह्याला आपल्या माझ्या 2 बँगल्स, 2 तोळेच्या मी ठेवलेल्या आहेत सर. बघा, आज मला असं वाटतं आपल्या आयुष्यात सोनं 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 ही लई मोठी गोष्ट आहे. प्रॉपर्टी गुंठा लई मोठी गोष्ट आहे. पण ती प्रॉपर्टी भोगण्यासाठी जिवंतच नाही राहिले माणसं. तुम्ही सोन्याचं करणार काय? आणि ते सोनं तुम्ही 365 दिवसात हार्डली 4-5 वेळा घालतात माणसं, बरोबर ना? येस सर. येस सर. काही आणि- घालणं होतच नाही. आणि ते ठेवून म्हटलं घरात. बरोबर आहे, बरोबर आहे. Yes, madam. चालेल. काय झालं Thank you, बाई, madam. madam? टाळ्या झाल्या मॅडम एक साठी. चलो, ग्रेट मॅडम, ग्रेट ग्रेट ग्रेट. प्राची परब मॅडम बोला. नमस्कार सर. मी ना ऍक्च्युली पाण्याचा डेमो बघितला होता तानाजी सरांच्या घरी, पण इव्हन परत आपला 18 फेबला जो सेशन झालं होतं, मीटिंग झालं होतं, तिथे पण बघितलं होतं. जेव्हा तो मेन डेमॉन्स्ट्रेशन मला कुठला आवडला, तो म्हणजे जो सचिन सरांनी स्ट्रॉ घेऊन तिथे आपण लाईव्ह करून बघितलेलं, तेव्हा समजलं की ते पाणी किती ऍसिडिक आहे. पण थोडा तरी पण ट्रस्ट नव्हता. दुसऱ्या दिवशी परत तानाजी सरांकडे गेलो. तानाजी सरांनी 2-3 वेळा सगळ्यांचे जेव्हा जेव्हा डेमो दाखवले, सगळे डेमो बघितले आणि तेव्हा ट्रस्ट बसलं की खूप इम्पॉर्टंट आहे पाणी. अजून एक गोष्ट सांगेन सर, माझे जे दीर आहेत ते 19 तारखेला सर ते एक्सपायर झाले ऍक्च्युली. त्यांना वय ब्लड होतं? कॅन्सर असल्यामुळे. सर फक्त 36 इयर्स एज आहे. म्हणजे आम्ही 40 lakhs रुपीज खर्च केला तरी सर त्यांना नाही वाचवू शकलोय. त्यांना काही आता मी तलप तिथेच गावाला आहे. तलप वगैरे होते मॅडम? त्यांना काही ऍडिक्शन? नाही सर, काहीच, कसलंच व्यसन नाही, कसलंच म्हणजे कसलंच नाही. तंबाखूचं नाही, दारू नाही, सिगरेट नाही, काही नाही सर. 40 lakhs खर्च करूनही आमचा माणूस नाही वाचलेला आहे. तेव्हा रिअलाइज झालं की पाणी खूप इम्पॉर्टंट आहे सर. जसं समजलं नाही, मी लगेच माझं लग्नातलं मंगळसूत्र सर घाण ठेवलंय आणि बुक करून टाकलं मी सर त्यांच्या आयोनायझर. पाठीमागं कोण कोण आहे मॅडम? मुलं वगैरे, म्हणजे पत्नी? वाईफ आहे, मुलगा 4 वर्षाचा आहे, आई वडील आहे आणि छोटा भाऊ पण आहे सर. आणि 40 लाख रुपये खर्च केलेत. येस सर. येस सर, फोर्टिस हॉस्पिटलला मुलुंडला ऍडमिट होते मुंबईला. बघा सगळेजण ऐका, हा विषय बिझनेसचा बिलकुल नाहीये. हा विषय प्रोडक्ट विकण्याचा बिलकुल नाहीये. हा विषय लोकांना मदत करण्याचा आहे. लक्षात येते का तुमच्या? येस सर. आपल्याकडे 250 प्रोडक्ट आहेत बिझनेस करायला, हा एक का नाही येतं? येस सर. पण तुम्ही आम्हाला पाहिजेत ना लाईफ लॉंग आमच्यासोबत, का नाही पाहिजेत? येस सर. येस. मग आज आपण म्हणतो एक बकरं कापलं जातंय ताने सर, दुसरा नंबर दुसऱ्या बकऱ्याचा आहे.
बरोबर सर. म्हणजे त्या बकऱ्याला काढताना त्याचं रक्त बाहेर येऊ राहिलंय आणि दुसरा बकरं त्या रक्तापसलं गवत खाऊ राहिलाय. म्हणजे ऍक्शन लोकांच्या लाईफमध्ये लोकांच्या अनुभवातून आपण शिकलो पाहिजेत. कोरोना जेव्हा तुम्हाला झाला नव्हता, तुम्ही कोरोनापासून काळजी घेतली की नाही? आपल्याला होऊ शकतो बाबा, घेतली होती की नव्हती? हो Yes, सर. sir. मग आता सध्याला आपल्याला काळजी घ्यायची वेळ आली आहे. कारण की आजच्या कंडिशनला कॉम्प्लिकेशन आहेत. 100 वर्षासाठी शरीर दिलंय, पण अज्ञानपणामुळं याला काळजी न घेतल्यामुळं हे शरीर, हे जे मशीन आहे ना शरीर म्हणून, हे तुमचं युजच होत नाही, आजारी पडत चाललंय. म्हणून हा विषय फार महत्वाचा आहे. तर Right, sir. मॅडमसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅडमनी इमोशनल पण झाल्या आणि एवढा डेअरिंग केली. आणि मॅडम, जसं तुमच्या परिवारात दुःख आलं, असंच लोकांच्या परिवारात दुःख न येण्यासाठी आयोनायझर लोकांच्या घरात पोहोचवलं पाहिजे तुम्ही शेकडो येस लोकांना. सर, येस. चलो ग्रेट ग्रेट. नेक्स्ट. थँक्यू. मधुकर जाधव सर बोला. सर मी मुंबईवरून बोलतोय. मी आत्ताच मशीन घेतलं. का घेतलं आणि कसं घेतलं सर? पैसे होते का घेताना? पैसे नव्हते. पैसे मिसेसला सोनं घेण्यासाठी मी पैसे साताऱ्यामध्ये हे केलेले, बुक केलेले सोनं. हम्म. पण ते सोनं न घेता आम्ही विचार केला की आपल्याला इम्पॉर्टंट मशीन आहे. कारण माझे हेल्थसाठी लहान मिसेसला पण भरपूर आजार व्हायचा. माझे वडील आता 95 वर्षाचे आहेत. त्यांना 3 वेळा अटॅक येऊन गेलाय. 2015 मध्ये मी त्यांचं ऑपरेशन केलंय. आम्ही दोघांनी त्यांच्यासाठी भरपूर दवाखान्याच्या फेऱ्या घातल्यात. मला जेव्हा समजलं हे डेमो मी बघितला, मग मिसेसला पण मी विचारलं नाही की काय करायचं म्हणून. फक्त तिने सांगितलेलं की हे मशीन आपल्याला घ्यायचंय म्हणून. जाधव मग मी सर, हे आतापर्यंत केलं. हॉस्पिटलला किती पैसे गेलेत मागच्या 10-15 वर्षात? 10-12 लाख रुपये तरी गेले असतील. माझे मिलिटरीचं सर्व्हिस मी 10 दिवस ट्रेनिंग केलं. वडिलांना अटॅक आला तर मी रिटर्न आलो तेवढ्यासाठी. अरे बाप, चलो टाळायला पाहिजे सरांसाठी. सरांनी पण सोन्याचे पैसे मॅनेज करून प्रोडक्ट घेतलंय. चलो नेक्स्ट पर्सनकडे जाऊया. रंजना घिगे मॅडम. यस सर. म्हणजे माझ्या वडिलांना आहे ना बीपीचा त्रास आहे, माझ्या आईला पण शुगर आहे, माझ्या वहिनीला कॅन्सर आहे, माझ्या भावाला मूळव्याधाचा त्रास आहे. आणि मार्केटमध्ये जेव्हा फील्डमध्ये जाते ना, तेव्हा एकदम छोट्या छोट्या मुलांना इन्सुलिन चालू आहे. हे जेव्हा बघितलं म्हटलं किती अरे, वर्षाच्या मुलाला बघितलंय मॅडम इन्सुलिन तुम्ही? 1.5 महिन्याच्या बाळाला म्हणजे जन्मताच इन्सुलिन चालू आहेत. म्हणजे ही पण कंडिशन मी मार्केटमध्ये बघितली. आणि बाळाला पण मणक्यामध्ये 2 गॅप असल्यामुळं म्हटलं अरे, आणि मी जेव्हा तेलाचा डेमो बघितला ना सर, म्हटलं नाही बस मला आता घेऊनच टाकायचंय. कारण कशाला आणतं तेलाचा बघायचं. डेमो काय करतो मॅडम? कारण की लुब्रिकेटनचं काम करतं. तुम्ही जे फॅट खातात, गुड बदाम खातात, काजू खातात, घी खातात, जे चिकने चोपडे पदार्थ खातात, ते शरीराच्या आपले जॉईंटला लुब्रिकंट म्हणजे ऑइलिंग करायचं काम करतात. पण आपलं डायजेशन प्रॉपरली न झाल्यामुळे शरीरामध्ये तिकडे ते पोहोचतच नाहीये. मग कोणाचं कंबर दुखतंय, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचा कोपरा, कोणाचा खांदा, आणि मग MRI करा, हे करा, ते करा, असे 2-3 लाख घालतात. पण Yes, आता sir. मग मला अवेअरनेस 2 करण्याची गरज आहे. येस सर, 2 लाख रुपये खर्च सांगितला होता. म्हटलं 2 लाख रुपये मणक्यामध्ये सळई टाकून घ्यायची आणि आयुष्यभर दुखणं काढण्यापेक्षा मग पैसे म्हटलं आपण होते 1.5 का? लाखाची मशीनच घेऊ. नाही, गोल्ड लोन केलं सर मी. पाहिलं म्हणजे मला वाटतं इथून पुढे 100 मधले 70 लोक सोनं टाकूनच बसून घेतील काय ना बाबा. टाळायला पाहिजे मॅडम साठी. प्राऊड ऑफ यू मॅडम. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे आपण खरंच लोकांच्या माइंड मधलं आहे ना पोरांनो, गोल्ड, गुंठा, LIC, FD, पॉलिसी, इन्व्हेस्टमेंट हे काढून आहे ना, लॅबिलिटी फ्री लाईफ, मला वाटते मशीन जाणं गरजेचं आहे लोकांना प्रायोरिटी लेवलला. काय वाटतं? येस सर. आणि ठाणे सर हेच लोक आहेत हॉस्पिटलमध्ये स्वतःचं सोनं, बहिणीचं सोनं, सासू सोनं, आईचं सोनं, सगळ्याचं सोनं टाकतात. इव्हन व्याजाने काढतात, क्रेडिट कार्ड मारतात. फक्त इथंच मशीन घेताना टेन्शन येतो त्यांना. असं वाटतं काय मोठा तीर मारलाय भो. डॉक्टरच्या माड्यावर तर तुम्ही किती पैसे गाठले आतापर्यंत? हा? अरे बघा किती पैसे गाठलेत. आणि तो लोक इमोशनल होतात. बरं तुम्ही पैसे नाही कमवले, तुमची चूक आहे ना. तुमच्या बॉडीला तुम्ही नीट नाही वापरू राहिले. मार्केटमध्ये असे लोक आहेत, लाखो करोडो काही नाही येतं, ते रोज लाखो रुपये कमवतात. तुम्ही कमवत नाहीयेत, हा प्रॉब्लेम तुमचा आहे. पण आता जगायचं असेल तर चांगलं पाणी प्यावं लागेल. येस तारे सर. येस. मुंडे मॅडम बोला. नमस्ते सर. मी त्या दिवशी सांगितलं तसं माझ्या लक्षात आलं की सोन्यापेक्षा किमती माझ्या परिवाराचं आयुष्य आहे. त्याच्यामुळे मी गोल्ड ठेवलं 1.5 तोळा आणि मी आयनायझर बुक केलं सर. येईल माझं उद्या. ग्रेट 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 ग्रेट. मॅडम साठी एकदा क्लॅपिंग करूया आपण. चला नेक्स्ट पर्सन विजय शिंदे सर बोला. माझ्याकडे जवळपास सध्या आता 40 लाखाचं लोन आहे. आता बांधकाम केलंय, त्यामुळे एकही रुपया बॅलन्स नाहीये. गोल्ड पण नाहीये, कारण गोल्ड पूर्ण घरामध्ये घातलंय. पण मशीन घेणं गरजेचं होतं, कारण 10 वर्ष मी वडिलांचं डायलिसिस बघितलं. 10 वर्षामध्ये नियर अबाउट 25 ते 27 लाख रुपये खर्च झाले. कोरोनामध्ये वडील गेले
आणि हे मशीन किती फायदेशीर आहे आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी. 11 लोकांची फॅमिली सर माझी. मला ते म्हणजे IBO मध्ये ज्यावेळेस मी डेमॉन्स्ट्रेशन बघितलं अमोल सरांचं, त्याच दिवशी ठरवलं की आपल्याला घ्यायचंय. पण घ्यायचं कसं फार टेन्शन मध्ये होतो. शेवटी PF काढला. PF सुद्धा माझा 1 लाख रुपयेच निघाला. एवढे 22 वर्ष सर्व्हिस करूनही आज माझ्याकडे PF फक्त 1 लाख रुपयेच निघाला. उरलेले पैसे असे तसे ऍडजस्ट केले आणि मशीन घेतलंय सर. आज मशीन घरी येऊन जवळपास 8 दिवस होऊन गेलेत. अगदी मस्त फील होतंय, एनर्जेटिक फील होतंय. म्हणजे टच फार केलं, मस्त. पाणी घेताना असं वाटत असेल भारी पाणी पितोय आपण, रिच पाणी पितोय, है ना? येस सर, येस सर. ग्रेट ग्रेट. आणि अभिनंदन ऑलरेडी सर तुमचं. फील्ड मधले असल्यापासून मला म्हणजे पाण्याचं महत्व काय हे माहितीच होतं. फक्त डेअरिंग होत नव्हती की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची. कारण मी अदर आपल्या कंपनीचं नव्हतं, ही ॲट्रॉस कंपनी अगोदर कधी ऐकलेली नव्हती. अदर जपनीज कंपनीचं ऐकलेलं होतं. 4-4, 5-5 लाखाचे डिव्हाइस होते. पण आपलं एवढं स्वस्त मशीन आल्याच्या नंतर मी पटकन डिसिजन घेतलं. फक्त पैसे ऍडजस्ट करायला टाइम गेला. वा, ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन सर, अभिनंदन तुमचं. आणि मला असं वाटतं बघा, इथं काही लोक आहेत ज्यांनी तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या घरामध्ये काही ना काही हॉस्पिटल बद्दल खर्च झाले, त्यांना हे मशीन घ्यावंच असं वाटतं. पण मला असं वाटतं ज्यांच्या घरात काहीच हॉस्पिटलचा खर्च वगैरे नाही ना, आपण अगोदरच शहाणं झालेलं बरं. जसं म्हणतो ना आपण, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर आजार नाहीये ना घरामध्ये, तर आताच मशीन बसवा, म्हणजे आजारच होणार नाहीत. या अँगलनी बघणं गरजेचं आहे आपण. चला, ग्रेट. एक्झॅक्टली. म्हणजे जवळपास 10 वर्ष वडिलांचं डायलिसिस होतं. त्या वर्षामध्ये मला असं जाणवलं की प्रॉपर जर आपण ट्रीटमेंट घेतली असती किंवा प्रॉपर आपलं खानपान राहिलं असतं तर ही वेळ आलीच नसती. वा वा वा, ग्रेट. फार छान सर मोठा time डिसिजन period घेतलाय गेला. तुम्ही. आणि मला असं वाटतं तुम्ही आता हे अवेअरनेस करण्यासाठी, स्प्रेड करण्यासाठी आयोनायझर बऱ्याच लोकांच्या घरात, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये जाण्यासाठी काम केलं पाहिजे. चलो, थँक्यू. येस. प्रज्ञा शिंदे मॅडम बोला. येस सर. खरं तर आयोनायझर प्रोडक्ट लॉन्च झाल्यानंतर मी असा विचार करत होते की घेऊ नंतर, पण केरळ ट्रिपला आल्यानंतर महागुरूंचा जो शेवटच्या दिवशी टॉक झाला, सेशन झालं, त्याच्यानंतर म्हटलं की नाही आता घ्यायचं तर ह्या महिन्यातच घ्यायचंय. तर म्हणजे पैशाची ऍडजस्टमेंट होती, पण घ्यायचं कारण मेन म्हणजे असं की अन्न, हवा, पाणी ह्या जर बेसिक गरजा आहेत आपल्या, तर मग त्या बेसिक गरजा पण क्वालिटीच्या पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की फॅमिलीच्या हेल्थसाठी मी हे घेतलंय. आणि आपली फॅमिलीचं हेल्थ जर चांगलं असेल तर आपण जे काही काम करतोय ते व्यवस्थित करू शकतो असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यामुळे पैसे मी होते मॅडम तुमच्याकडे ऑलरेडी? हो. पैसे होतेत. आणि असताना पण तुम्हाला असं वाटलं की पण असे कुठले मुद्दे क्लिक झाले ज्याच्यामुळे वाटलं घेतलंच पाहिजे मशीन? फॅमिली हेल्थ सगळ्यात महत्वाची. त्याच्यानंतर मी युट्यूबला आणि आपले सगळे लीडरचे जे व्हिडिओ आहेत ते पण पाहिले. आणि सरांचं जेव्हा सेशन झालं महागुरूंचं, ते पण मी त्यावेळेस डिसिजन घेतला की नाही आता घ्यायचंय म्हणजे घ्यायचं. तर मग आता येतंय आयोनायझर मॅक्स घेतलंय. वा, ग्रेट. अभिनंदन मॅडम तुमचं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. इथं श्रीकृष्णा सर आहेत, त्यांना ऐकूया आपण. येस. हॅलो सर, मला आपले मशीन यायच्या आधी 4 ते 5 वर्षापासून अल्कलाईन वॉटर माहित होतं. मी 4 वर्षापूर्वी अल्कलाईन वॉटर घ्यायचं माझं फार फायनल झालं, पण मला 4 लाख रुपये किंमत असल्यामुळं मिसेसनी घेऊन दिलं नाही. पण ह्या 3 वर्षामध्ये जवळपास 15 ते 16 लाख रुपये माझे हॉस्पिटलला गेलेत. अरे बापरे. हा. तर ज्या दिवशी लॉन्च झाला आपलं 2 तारखेला, सर मी एवढी ऍडजस्टमेंट केली की माझं डिसेंबरचं पेमेंट, जानेवारीचं पेमेंट 1 लाख रुपये मी तसेच ठेवले, 1 रुपया न खर्च करता. आणि भावाचा माझा प्रॉब्लेम असा होता की आजपर्यंत तो महिन्यात 4 वेळा ऍडमिट होतो. पण कुठलाही चेकअप केला तरी त्याचं रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात आणि पोटाचा प्रॉब्लेम आहे. मग ज्या दिवशी क्लिक झालं, मशीन आपली लॉन्च झाली, त्याच दिवशी ठरवलं आपल्याला इमिजिएट मशीन घ्यायची. पैसे कसे करू, सोनं नाणं आपल्याकडे काहीच नव्हतं ना, काही कुठली चान्सेस नाही मार्केटमध्ये. आपलं लॉकडाऊनच्या आधी खूप काही इश्यू झालेले, त्यामुळे आपल्याला पैसे कोण देणार नव्हतं. सर मलाच करावं लागेल हे मी ठरवलं आणि मी ते 1 लाख रुपये तसेच ठेवले. आणि 65,000 रुपये भावाला म्हणलं तुझं क्रेडिट कार्ड दे मला. मी 65,000चं क्रेडिट कार्ड मारलं आणि मशीन केली. सर 8 दिवस झाले मी पाणी पितो, असं जबरदस्त फील होतंय ना. माझ्या मुलाचा स्टोनचा प्रॉब्लेम आहे. मला 2 वर्षापासून शुगर डिटेक्ट आहे आणि माझी 5 पायाची फूटचे ऑपरेशन झालेले आहेत. माझे पायाचे 5. वय किती आहे सर तुमचं श्रीकृष्णा सर, वय किती आहे? 54. बघा, आज श्रीकृष्ण सरांना 4 वर्षापूर्वी मशीन सांगितलं होतं आणि किती पैसे घातलेत
आज तुम्ही मार्केटमध्ये असे शेकडो हजारो लोक तुम्हाला भेटणार आहे बरं का, यांना मशीन सांगितलेलं आहे. फक्त मशीन महाग होतं आणि ते निर्णय नाही घेऊ म्हणून शकले घेताना. म्हणून त्यांनी मशीन नाही घेतलं. तर तुमच्यासाठी सेवा करण्यासाठी, मार्केटमध्ये लोकांना मदत करण्यासाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आली आहे. तर हे मशीन आता माझी मिसेस आता बी म्हणत होती 1,65,000 एवढे कशाला घालायचे आणि पाण्यापासून काय होणार. मग तिला जेव्हा डेमो दाखवला पूर्णपणे आणि ऑफिस वरून सर डेमोला मी 2 बॉटल घेऊन यायचो ना, तर 4 बॉटल आणायचो मी आणि ते फक्त मिसेसला प्यायला द्यायचो. आणि मिसेसचे कसे हिप जॉईंटचे आहे ना, गेल्या वर्षी एक ऑपरेशन झालंय आणि एक 12 वर्षापूर्वी एक हिप जॉईंटचं ऑपरेशन, म्हणजे दोन्ही हिप जॉईंट चेंजेस आहे तिचे. मग तिचं जे हाडांचे प्रॉब्लेम सांगितले होते ना सर, 8 दिवसामध्ये आता मिसेस म्हणते तुम्ही डिसिजन घेतला तो योग्य आहे. श्रीकृष्ण आम्हाला सर, बरं वाटतं. मशीन बसवल्यानंतर आहे ना 2-3 दिवसातच तुम्हाला पाणी पिताना फील व्हायला लागतं की तुम्ही जास्त पाणी प्यायला लागलेत, फ्रेश व्हायला लागलं एकदम फास्ट मध्ये. सर आपली मशीन घेतल्याच्या आधी सांगतोय मी ऑफिसचं पाणी 8 दिवस पिलोय. तर तिला आधीच घेतलाय फक्त मला 65,000ची ऍडजस्टमेंट होत Done, नव्हती done. म्हणून उशीर झाला फक्त. डन डन Great, great, थँक्यू सर, थँक्यू. टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. नेक्स्ट पर्सन जाऊ डॉक्टर विलास गावडे सरांकडे. नमस्कार सर. हा, गावडे सर, मशीन का घेतली? मशीन घेतली काय, स्वतः डॉक्टर असल्यामुळे आपल्या घरात सगळे निरोगी, पण मार्केटमध्ये मी बरेचसे पेशंट बघतोय, बरेचसे लहान मुलं बघतोय, बऱ्याच लोकांना कॅन्सरवाली पेशंट बघतोय. तर त्याच्यासाठी परिवार निरोगी राहावा आणि आपल्या घरातले सगळे निरोगी राहिले तर मी जगापुढे लोकांना निरोगी राहण्याचं प्रवचन देऊ शकतो. मग तुम्हाला असं वाटतं का की शरीरात आजार होण्याचे कारण पाण्याचे सगळीकडे? डॉक्टर ह्या प्रोफेशन तुम्ही जे प्रॅक्टिस करता किती वर्ष झाले? आता कमीत कमी 13 वर्ष. मग 13 वर्षात तुम्हाला हे जाणवलं की पाणीच हे महत्वाचं लोकांकडे अज्ञान आहे? 100% पहिल्यापासून अभ्यास त्याच्यात होता. प्रत्येकांना हेच सांगत आलेलो की तुमच्या घरातलं पाणी जरा चेक करा. पण प्रत्येकाला औषधाची सवय लागलेली असते. आणि मला वाटतं गावडे साहेब, तुमच्या पेशंटचे ऍटलिस्ट येणाऱ्या 2026 मध्ये 1000 पेशंटच्या घरी आयोनायझर जातीने अपेक्षा आहे तुमच्याकडून. 100% सर, 100%. 1 वर्षामध्ये 2000चं टार्गेट ठेवलेलं आहे. वा 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 वा, टाळ्या झाल्या पाहिजे सरासाठी. चला तारे सर, 1 वर्षात 2000. नेक्स्ट वैष्णवी मॅडम आहेत तिथं. नमस्कार सर, माझी जर आयुर्वेदाची हिस्ट्री सांगितली. मिस्टर 2018ला पॅरालाइज झालेत. जवळजवळ 1.25 महिना ते ICU मध्ये व्हेंटिलेटरवरतीच होते. त्याच्यानंतर काय म्हणा, जो योग असेल डॉक्टरांनी ते सांगितलेलं की आम्ही गॅरंटी देत नाही आणि आशाच्यातूनच ते वाचलेच. आज वारकरी संप्रदायाचा म्हणजे बराचसा पाठिंबा आहे या गोष्टीला, काहीतरी पॉझिटिव्हिटी म्हणा. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत त्यांना करोडो खर्च झाले. आणि ज्या वेळेला तुमचा व्हिडिओ बघितला, त्यांनी स्वतःनीच व्हिडिओ बघितला. आतापर्यंत आपले प्रोडक्ट मॅडमकडे सुद्धा त्यांना भरपूर वेळा घेऊन गेलेले आहे, पण त्यांना पाहिजे तो रिझल्ट येत नव्हता. ऍसिडिक बॉडी असेल समथिंग. तर त्याच्यामुळे त्यांनी आपली ट्रीटमेंट तेवढी घेतली नाही. फक्त 2 म्हणजे वेदामृत आणि योगराज चालू आहे, अशातच त्यांनी आपला व्हिडिओ बघितला. मी आता म्हटलं प्रोडक्ट घेत नाही तर हे मला आयनायझरला कशी काय संमती देतील. पण त्यांनी स्वतःहून मला ऑफिसमध्ये बोलवलं. बोलले पहिलं आपल्याला हे मशीन बुक कर. तर म्हटलं कसं पॉसिबल, कारण जस्ट आता पंढरपूरमध्ये आम्हाला जवळजवळ आमचा संप्रदाय मोठा असल्यामुळे त्यांना एक 10 गुंठे आम्हाला जागा घेणं गरजेचं होतं. आमची पहिली जागा गेली रोडमध्ये. तिथे ऑलरेडी सगळे पैसे गेलेले होते. म्हणे तुझे दागिने आहेत ना, त्याच्यातलं मंगळसूत्र नाही तर जो काय हार वगैरे असेल तो काढ आणि पहिलं मला मशीन घेऊन दे. तर म्हटलं आता कसं काय एवढं तुम्ही म्हणजे स्वतःहून याच्यासाठी तयार झालात की म्हणजे दागिने आतापर्यंत एक पण दागिन्याला हात नव्हता लावून दिला. तर म्हणे नाही, तुला जर मला वाचवायचं असेल ना तर हा पाणी खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी स्वतःहून मला परमिशन दिली. आणि आता वॉलेट माझं 1 लाखाचं ट्रान्झॅक्शनमुळे अर्ध वॉलेट आता ते पंढरपुरातून येतील, आज रात्रीपर्यंत येतील ते. मग ते मारून माझी ऑर्डर उद्या सकाळी डन होते. वा 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 वा, टाळ्या झाल्या पाहिजे मॅडम साठी. चला तारे सर, नेक्स्ट पर्सनला घ्या. ज्योती मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्कार. येस. 4.5 वर्षापूर्वी माझ्या सासूबाई वारल्या. त्यांना डायलिसिसचा प्रॉब्लेम होता सर. पूर्ण पोटातलं पाणी काढावं लागायचं. 8 दिवसांनी डायलिसिस करावं लागायचं. जहांगीरला ह्याला 4 ते 5 दवाखाने आम्ही मोठे फिरवले आहेत त्यांना. किती खर्च केला मॅडम हॉस्पिटलमध्ये? 5 ते 6 लाख रुपये सर. आणि इथून पुढे मला खर्च करायचा नाही माझ्या फॅमिलीला. माझ्या निरोगी आयुष्यासाठी
आणि माझ्या फॅमिलीसाठी मी घेतला आहे आणि भरपूर 15 ते 20 आयोनायझर मी लॉन्च करणार आहे. प्रत्येक कुटुंबाला महिन्यात एका मी देणार आहे. वा 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 Purpose आहे माझ्यासाठी. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. टाळ्या झाल्या पाहिजे मॅडम साठी. चला नेक्स्ट पर्सन सविता भूमकर मॅडम बोला. सविता भूमकर मॅडम. नमस्ते सर, पुण्याहून बोलते मी. माझ्या सासूबाईंना पण वर्ष झालं दीनानाथला ट्रीटमेंट घेतात. ऑक्सिजन लेवल कमी, त्यामुळे ऑक्सिजन सारखं चालू ठेवायला लागायचं. मग सरांचा त्या दिवशी डेमो वगैरे बघितला आणि मी लगेच मग मशीन पण बुक केलेलं आहे. मी माझ्या गळ्यातलं म्हणजे सोनं मोडलं आणि लगेच आपलं मशीन परचेस केलेलं किती आहे. खर्च झालाय हॉस्पिटलला? हॉस्पिटलला खर्च किती केलाय? 3 लाख रुपये सर दीनानाथला. वाव. आणि आता बघा बरं, मग म्हणून लगेच मशीन घेतलं की नको बाबा खर्च हो वाढवायला. घेतलं. हो, त्यांना म्हणजे मशीन लावावंच लागते. ऑक्सिजन लेवल त्यांचा कमी मग होतो. पैसे होते का? नाही गळ्यातलं मोडलं मी. अरे बापरे. चला 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 आणि चला माझी मुलं पण लहान आहेत, त्यामुळं म्हणलं घ्यावं. चला. टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या. कारण की तुम्ही घरात फार सुंदर आरोग्यदायी प्रोडक्ट आणलंय. त्यानंतर चलो, नेक्स्ट इथं जाऊया आपण. इथं राजेंद्र पवार सर बसलेत. येस सर येस. हे मशीन सर मी ऑलरेडी आपलं मशीन लॉन्च झाल्यानंतरच घेतलं. का आता ऑलरेडी हॉस्पिटलला 5 का वर्ष घेतलं होतं सर? का घेतलं? काय कारण आहे? पर्पज एकच होता. जसं आता सगळ्यांनी भरपूर अनुभव सांगितले सर, तर भरपूर लोक आता आपल्या ह्याच्यात म्हणतात विषयाची परीक्षा का घ्यायची, आणि हा विचार पहिला थॉट मध्ये डोक्यात आला की बाबा अडचणी आल्या तर बदलणारच आपण, पण अडचणी येऊच नाही म्हणून बदललं पाहिजे. आणि जसं मी म्हणतो की सोनं मोडून मी घेतलं, का तर मी सोनं बनवायला टाकलं होतं आणि मोडूनच घेतलं, पण सोनं मोडून सर प्लॅटिनम घेतलं. एवढा प्राऊड वाटतोय की माझ्या घरातले सगळे प्लॅटिनमचं पाणी रोज पितात आणि आयुष्यभर निरोगी राहणार इथून पुढे आणि परत आजारीच नाही पडणार. माझ्या मुलीची सर 1.5 महिन्याची सर्दी फक्त 3 दिवसात या पाण्याने बरी झाली. मला वाटतं तुम्ही 1-2 लोकांना दिलेत वाटते मशीन. 7 लोकांना मशीन दिले सर, 15 लोक घेणार आहे. अरे बापरे. म्हणजे ह्याच महिन्यात 22 लोकांना मशीन दिले तुम्ही? येस सर येस. अय वाव. टाळ्या झाल्या पाहिजे राजन सरांसाठी. ग्रेट. सुंदर. याला म्हणतात स्पार्क. स्वतःच्या घरात उजेड करायचा आणि लोकांच्या घरी जाऊन उजेड करायचा, त्यांचा अंधार मिटवायचा. फारच भारी. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो नेक्स्ट गौतम सर बोला. नमस्कार सर, मी संभाजीनगरहून बोलतोय. सर मी आपल्या आता 18 तारखेला आलो होतो प्रोग्रामला आपल्या पुण्याच्या. तिथं डेमो बघितले, तिथं ठरवलं घ्यायचंय, पण थोडेसे ऍडजस्टमेंट होत नव्हती. पण तिथून आल्यानंतर माझ्या मित्राला बोललो, मी अशा मीटिंग साठी गेलो होतो म्हटलं, पण त्यांनी मला सांगितलं की त्यांनी ऑलरेडी 10 वर्षापूर्वी केंगलचा डेमो बघितला होता. 10 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेस त्यांना त्याची प्राइस सांगितली होती 4.5 लाख रुपये. अरे बाप. पण आणि हो, आणि माझं गुड लक असं की मी नेमकं सरांना व्हिडिओ कॉल केला, तानाजी सरांना, आणि त्यांना लाईव्ह डेमो दाखवला. लाईव्ह डेमो दाखवला त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की याचा मेंटेनन्स किती आहे. आणि मग माझ्या पण त्यावेळेस पूर्ण 100% 100 नाही 200% माझं ठरलं की म्हणलं आता घ्यायचं. पण आणि आणखी गुड लक माझं असं झालं की माझी एक प्रॉपर्टीची डील होती. नेमकी ती डील झाली शनिवारी. माझं रात्री 8:30-9 वाजता पैसे जमा झाले. मी लगेच ऑर्डर टाकून दिली. वाव. टाळ्या झाल्या पाहिजे. चला बघा कुठून कुठं लिंक होतात बघा. मार्केटमध्ये जेव्हा एखादी गोष्ट गरजेची असते ना, देव राईट साथ द्यायला चालू करतो सगळीकडून. फक्त प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत. राईट और रॉंग? येस सर. नेक्स्ट कडे जाऊया. नेक्स्ट पर्सन कडे इथं जाऊया. अमोल गडकरी सर. हा सर, आम्ही कोल्हापूरवरून बोलतोय. येस सर. मला तानाजी सर आणि कोमल मॅडम यांनी मला सजेस्ट केलं हे आयोनायझर. तर माझे हेल्थ इश्यू पहिले होते. मग तर मी हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये मी असे घालवलेले आहेत. त्यामुळे हेल्थसाठी ही प्राइस आहे म्हटलं तर आयोनायझरची प्राइस म्हटलं तर नाही, काहीच नाही आहे प्राइस ही. म्हणजे अमोल सर, रिसेंटली तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात, रिसेंटली पैसे गेले होय, किंवा होय. रिसेंटली तुम्हाला बिल दिसलं की 2.5-3 लाख रुपये, त्याच्यावर ना हे क्लॅरिटी येते की पैसे जातात हॉस्पिटलला आणि त्याच्यामुळे मग डिसिजन घ्यायला फायदा झाला की लगेच आपण डिसिजन घेऊन तुम्ही लगेच ऑर्डर केलं. आता तुमचं होय, ऑलरेडी होय. मशीन इन्स्टॉल झालंय, तर पाणी Install पिताना झालंय. कसं फिलिंग होतं तुम्हाला? पाणी बेस्ट आहे. त्याच्यातून आम्हा सर्वांना त्याचा बेनिफिट पण आता मिळायला लागलाय की जेणेकरून काय काय गोष्टी आपल्याला रेग्युलर पाणी आणि ह्या पाण्यामध्ये डिफरन्स जाणवतोय, लाईव्ह जाणवतोय तो. ग्रेट 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 ग्रेट. आणि चलो दुसरं थँक्यू कोमल मॅडम, थँक्यू तानाजी सर, कारण की हे डिव्हाइस आमच्या घरापर्यंत आल्यामुळे आमची सगळ्यांची हेल्थ तुमच्यामुळे बेस्ट राहणार आहे.
चला चला चला, ग्रेट, अभिनंदन सर तुमचं. तुम्ही डिसिजन घेतल्याबद्दल. चला नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. भास्कर बोरे सर, बोला. नमस्कार सर, मी छत्रपती संभाजीनगरहून बिलॉंग करतो सर. मी डिसाईड केलं होतं मशीन घ्यायची जेव्हा मी लास्ट टाइम पुण्याला आलतो, सरांचा प्रोग्राम बघितला आणि आज रात्रीच मी ऑर्डर टाकतोय. पैसे सुद्धा अरेंज झालेले आहेत सर, पूर्ण 1,75,000 पूर्ण अरेंज करून सर मशीनचं ऑर्डर टाकतोय. आणि मशीन घेण्याचं कारण म्हणजे हेल्थच होतं. ऑलरेडी हेल्थ खूप खराब होती घरच्यांची, आईची, वडिलांची. आणि आणखीन एक नॉलेज आलं मला एक गोष्टीचं, सोनं वगैरे ना सर. आमचे पाहुणे म्हणतात की त्यांना सोनं घेतलं, सोनं कमवलं, असं कमवलं. तर सर मी मशीन मध्ये इन्व्हेस्ट करून आहे ना माझं फ्युचर घेतोय सर माझ्या हातामध्ये. वा 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 वा, ग्रेट. आणि कसे पैसे मॅनेज केले सर? सर आता आता वडिलांना इंटरेस्टनं पैसे काढून आणले सर. आणि काही नाही सर, पुढच्या महिन्यात मोठा चेक काढून सर ओके होऊन जाणार सर सगळं. बघा, जेव्हा क्लॅरिटी येते, सरांनी काय सांगितलं, हेल्थचे इश्यू आहेत, समजलं, इंटरेस्टनी पैसे काढून पण मशीन घेतलंय. आणि असे अनेक एक्झाम्पल आहेत. म्हणजे तुम्ही आता ओव्हरऑल मीटिंग मध्ये ऐकलं असेल, काही लोकांकडे पैसे होते, अवेअरनेस आला, मशीन घेतलं. बऱ्याच लोकांकडे पैसे नव्हते, अवेअरनेस आला, कळलं का घ्यायचंय, मशीन घेतलं. येस ऑर नो? Yes, sir. ग्रेट, अभिनंदन गौरव सर तुमचं. थँक्यू सर, थँक्यू. चला नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. गबाले सर. थँक्यू सर. नाव नंदराज गबाले, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. सर मशीनचा जेव्हा डेमो पाहिला ना, तेव्हाच मला पहिल्यांदा प्रश्न पडला की हे आपलं आतापर्यंत माहीत का झालं नव्हतं. म्हणजे मी तर पेन पण वापरतो की मोबाईलला टच पण नाही करायचा, एवढं मी ह्याची काळजी घेतो. आणि हे मशीन कसं समजलं नाही, म्हणजे माझ्या मिस्टरनी पण म्हटलं की कमीत कमी अशोक सरांना तरी कसं माहित नव्हतं एवढं गोष्ट. आणि जेव्हा मशीन आलं तेव्हा ठरवलं मी सर, ऑफिसवरनं कमीत कमी ना 6 ते 7 वेळा म्हणजे 4-4, 5-5 बॉटल घेऊन मनीषा मॅडम मी जायचं, मला कसं वाटेल की 2 पोलीस अधिकारी येतात बॉटल भरून घेऊन जातात. म्हणलं मशीन ऑफिसवरनं बॉटल आणलं पाहिजे. आणि जेव्हा परदेशी सर मशीन बसलं घरी, आता रोज त्या 4-5 बॉटल घेऊन घरी कुठे जायचं असेल, बाकीच्या गोष्टी असेल तर बॉटल घेऊनच पाणी प्यायला जातो. आणि खूप जबरदस्त फील होतं सर. हेल्थ बाबत जर म्हणत होतं तर निश्चित प्रत्येक व्यक्तीला मी सजेस्ट करेल की इथून पुढच्या काळात म्हणजे काही करागर नका करू, पण जर पाहिजे म्हणजे पाहिजे. गबाले सर, मला एक सांगायचं काय की जसं तुम्ही म्हणले की माहीत कसं नव्हतं, खरंच मला मी जी जिंदगी डेमोच पाहिला नव्हता. मला 2-4 वर्षापासून लोक फोन, म्हणजे आता मला भेटणं म्हणजे त्यांना मुश्किल होतं ना, अपॉइंटमेंटच भेटत नव्हते माझी. मला डेमो दाखवण्यासाठी लई लोक फॉलोअप घेत होते. सर तुम्ही एकदा डेमो पहा, आणि डेमो पाहिजे मला लाख रुपये द्यायला तयार झाले. ते किती रुपये सर? तुम्ही डेमो पहा, आम्ही तुम्हाला 1 लाख देतो. म्हणजे बघा किती कॉन्फिडन्स असेल त्यांचा, फॉलोअप घेणाऱ्या लोकांचा, की किती खतरनाक हे पाणी आहे. म्हणजे आमचा डेमो तुम्ही अर्धा तास आम्हाला दाखवा, आम्ही तुमचे 1 लाख रुपये द्यायला तयार आहे सर. तासाची किंमत मला द्यायला तयार झाली, तरी मी तो डेमो पाहू नाही शकलो. म्हणजे मला आज फारच वाईट वाटतंय सर. खरंच अज्ञान आहे ना माणसाला अंधारात ठेवतं. आणि हाच डेमो मला वाटतं 2-4 वर्षापूर्वी पाहायला भेटला असता तर आतापर्यंत लाखो लोकांना आपण जीवनदान दिलं असतं, आरोग्य दिलं असतं. गॅरंटेड सर. पण ठीक आहे, लेट बट लेटच म्हणू शकतो आपण. लेट का पस्तावा, रिग्रेट करून काय फायदा नाही, बरोबर ना? येस सर. सर पण मी गबाले सरांनी जेव्हा ऑर्डर टाकली ना सर, ऑर्डर टाकल्यानंतर सर तासाला फॉलोअप घेत होते, मशीन कुठे आहे. म्हणजे एवढी एक्साइटमेंट म्हणण्यापेक्षा जे झालंय ना सर पाठीमागं, जसं मी म्हटलं की मी डेमो बघितल्यानंतर असं अक्षरशः वाटत होतं की विषच पितोय आपण आता, नॉर्मल पाणी. त्याने सर माझ्या आयुष्यात मी पहिली सायकल घेतली तेव्हा खुशी झालती, आणि पहिली स्विफ्ट गाडी घेतली तेव्हा लई खुशी झालती. त्याच्यानंतर 7-8 गाड्या आल्या, मर्सिडीज आली, आता नंतर मर्सिडीज 1.25 कोटीची मर्सिडीज आली. मी खुश नाही. मी म्हटलं काय यार, दुनियादारीचे मटेरियल येतं, कुरिअर येतं, शॉपिंग येते, कंटाळा येतो उलट काढायचा. पण जेव्हा मशीनची ऑर्डर दिली तर मी वाट पाहत होतो कधी मशीन येणार, पाणी पिन मी. म्हणजे एवढी म्हणतात ना एक तडप असते ना, ती तडप. कारण की आपल्या शरीरात आपण नाही घाण टाकू शकत, सगळ्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करू शकतो. पण ही गोष्ट वांट नाही, गरज आहे, गरज. नेसेसरी प्रोडक्ट आहे आपल्यासाठी. येस सर, येस येस, ग्रेट. थँक्यू थँक्यू गबाले सर. सर एक मिनिट. कालचा आपला प्रोग्राम झाला एससीएफ नंतर, तर माझं आता टार्गेटच आहे, लोकांना तर भेटायचंच आहे, पण ज्या ठिकाणी ॲरो विकले जातात ना पहिलं त्या ठिकाणी जायचं. आणि काल मी जो एससीएफ नंतर लगेच गेलो बावधनमध्ये, तर त्या सरांकडे 5,000 कॉन्टॅक्ट आहेत, त्यांना सगळे डेमॉन्स्ट्रेशन सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि ते म्हणलं सर मी ऑलरेडी अशोक सरांना फॉलो करूनच मी ट्रेनिंग घेतोय, बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी करतोय. RMP मध्ये अगोदर काम पण केलं होतं त्यांनी. येस म्हणून त्यांचं पण मशीन डन झालं. तर इथून पुढे ज्या ठिकाणी जिथून आरो विकले जातात ना, त्याच व्यक्तींना जर दाखवलं ना तर फास्ट लोकांपर्यंत पोहोचणार आहे, आणि आपण बाकी लोकांना, नातेवाईकांपर्यंत पोहोचणार आहोत. मला एकच वाटतं तानाजी सर, जे पण हजबंड वाईफ पाहतात, खरंच जर तुम्हाला माहीत, तुम्ही जर जिथं पण असतान
2026 आहे, माहीत नाही किती वर्षात म्हातारपण येणार आहे, किती वर्षात बेडवर यावं लागणार आहे, काही माहीत नाही की आपल्या शरीरात काय आहे, कुठं कुठं स्पार्क होऊ राहिला आहे. कारण की आज राईट न्यूट्रिशन बॉडीला देऊ नाही राहिलो आपण. त्याच्यामुळं सिरियस व्हा ह्या प्रोडक्टविषयी. खरंच हे प्रोडक्ट्स तुम्ही विका, अगर नका विकू, पण स्वतःच्या परिवारासाठी हे प्रोडक्ट घेण्याची फार गरज आहे तुम्हाला सगळ्यांना. कारण की मी माझ्या 17 वर्षाच्या करिअरमध्ये कधीच प्रोडक्ट बद्दल बोललो नाही. बघितलं का नाही सर? कधी Right. बघितलं मला आपल्या आकाशवाणाबद्दल बोलताना, एवढं बोलताना बघितलं? कधी कधीच नाही नारे बघितलं. पेया, कधी प्रोटीन बद्दल बघितलं? नाही सर. सर आम्ही तेच म्हणतोय, म्हणजे आम्हाला तुमच्याकडे बघून, म्हणजे तुम्ही ज्या लेवलला प्रॉडक्ट बद्दल सांगायला लागले, जसं म्हणतो ना आपण, ह्याचा नोबल कॉज तुम्हाला दिसलाय आणि आतापर्यंत ते प्रोडक्ट रिच कॅटेगरीमध्ये होतं. आपण याच्या प्राइस कमी करून इथपर्यंत जे आणलंय ना सर, मला असं वाटतं अप्पर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास आणि सनेज इंडियामध्ये सर रेकॉर्ड ब्रेक लोकांच्या घरामध्ये मशीन बसवणार सर, रेकॉर्ड ब्रेक. का गरीबाला अधिकार नाहीये का? सांगा मला, गरीबाला जगायचा अधिकार नाही का? मग गरीब जेव्हा ऍडमिट होतो तेव्हा गरीबाकडून पैसे घेत नाही का मोठे मोठे हॉस्पिटल लोक? सांगा तुम्ही मला. बरोबर सर. आणि गरीब आणि श्रीमंत मॅटर करत नाही, परंतु हॉस्पिटलला गेल्यानंतर आहे ना, पैसे दिल्याशिवाय ट्रीटमेंटच होत नाही. नेक्स्ट जाऊ इथं काकडे मॅडम, भाग्यश्री मॅडम. येस सर, थँक्यू सर. मायसेल्फ भाग्यश्री काकडे. जसं तुम्ही बोलताय ना सर, पैसा किंवा सर्व गोष्टी महत्वाच्या नाहीयेत, तर हेल्थ पण महत्वाची आहे. आणि ऑलरेडी आपल्या प्रोडक्टनी आणि तर सगळ्या गोष्टींनी हेल्थ तर व्यवस्थित झालीच होती, पैसेही कमवले होते, पण कुठंतरी मनामध्ये किंतु परंतु होता. मशीन घेतली पाहिजे, नाही घेतली पाहिजे, बघू आधी सगळ्यांनी वापरल्यावर रिव्ह्यू काय येतात. पण ज्या दिवशी तुमचे युट्यूबचे 2 व्हिडिओज पाहिले आणि कंटिन्यू त्या गोष्टी ऐकत गेले, तिथं सर कुठंतरी प्रो घ्यायचं ठरवलं होतं. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माइंड मध्ये ठरलं की नाही मॅक्सच घ्यायचंय. मग नंतर सरांचं मी चाललेलं नाही म्हणतो आता घेऊन घ्यायचं तर मॅक्सच घ्यावं, लाईफ लॉंग टेन्शन नाही राहिलं पाहिजे आपल्याला. राईट और रॉंग? बरोबर. Yes. हा. तर काकडे सरांचं आमची चर्चा झाल्यावर पैसे अरेंज केले होते प्रो पुरते, पण नंतर मी सर परत डिसिजन घेतला की नाही, मॅडम म्हणल्या बाबा 7 प्लेट मधला आणि 11 प्लेट मधला फरक काय. तिथून ठरवलं सर की काही मला मॅक्सच घ्यायचंय. आणि मॅक्स मशीन घेतल्याच्या नंतर सर ज्या दिवशी ओपनिंग करायचंय, जेवढा त्रास मला वाटतं सर आतापर्यंत कुणाला नसाल तेवढा त्रास मी तानाजी सरांना दिला होता. म्हणजे ओपनिंगच्या दिवशी असं होत होतं की कसं होईल, काय होईल, पण सर्व गोष्टी सर ऑन दी स्पॉट झाल्या आणि एवढं छान लेवलला 3 दिवस झाले आज आयोनायझरचं पाणी पितोय. तुम्ही 1-2 लोकांना दिले का मॅडम मशीन? तुम्ही एखाद्या माणसाला दिली? येस सर दिलेत. किती लोकांना? मॅडमच्या मशीनच्या ओपनिंगला ना सर 70 ते 80 लोक होते ओपनिंगला. फुल गाडीतनं असं डोक्यावर घेऊन मशीन आणलेलं, त्याचा व्हिडिओ पण बनलाय. तर या 70-80 लोकांमध्ये सर गॅरंटी आहे कमीत कमी 50 लोक तरी मशीन घेणार सर, गॅरंटेड. वा 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 वा, चलो टाळ्या आल्या पाहिजे मॅडम साठी. त्यानंतर इथं रेणुका मॅडम येतात. रेणुका मॅडम, का बसवलं मशीन तुम्ही? सर बघा, हेल्थचे नाही का खूप प्रॉब्लेम बघितलेले होते जवळून. नंतर होत्या आता एक्सपायर झालेल्या त्या पण, तर कॅन्सरच्या निमित्ताने. आणि बघा, पैसा पण आपल्याकडे खूप सगळा असतो, आपण पैसा पण देतो, पण नाही का ज्यावेळेस आपण समोरून बघतो, म्हणजे मी ते डोळ्यांनी मृत्यू ज्यावेळेस बघितला ना सर, अशा श्वास घ्यायला तर नाही एवढा त्रास होत होता. तर असं वाटत होतं आपल्याकडे एवढा पैसा असून पण आहे ना, डॉक्टरनी सांगितलं त्यांची घरीच सेवा करा. काहीच करू शकलो नाही सर, एवढे पैसे असताना सुद्धा नाही का, म्हणजे आपण त्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. सासऱ्यांचाही मृत्यू डोळ्यांनी बघितला आणि त्याच म्हणजे 1च वर्षाचा गॅप दोघांमध्ये पण. आणि त्याच पिरियड मध्ये नणंद पण एक्सपायर झालेली. मी कुठलाच ज्यावेळेस नाही का सर तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले आणि मला तर नाही का असं सांगायला पण नाही लागलं की मॅडम तुम्ही आयनायझर घेतलं पाहिजे. मी मॅक्स ऑर्डर पण टाकली सर, म्हणजे आता 17 तारखेला ऑर्डर पण केलेली. म्हणजे ज्यावेळेस हेल्थ कळली ना सर, तर त्यावेळेस नाही का आपल्याला कुठलाच रिझन नसतो. वा वा, म्हणजे क्लिअर झालं. आता मॅडम काय करू, तारे सर आपण काही क्वेश्चन घेऊया, कोणाला काही डाऊट असतील मशीन संदर्भात किंवा काही घ्यायचंय तर ते प्रश्न उत्तर थोडे डिस्कस करू आपण. आता सगळ्या संग बोलणं झालंय ऑलमोस्ट आपलं. तर जे प्रेझेंटेशन आपण बघितलं किंवा जे आता तुम्ही रिव्ह्यू ऐकलेत, ज्या लोकांचं रिव्ह्यू ऐकले, तर ह्यातनं पण तुम्हाला जर मशीन रिलेटेड किंवा मशीन घेण्याबद्दल किंवा तुम्हाला जर काही डिसिजन मेकिंग मध्ये जर असं वाटत असेल काही विचारलं पाहिजे तर तुम्ही विचारू शकता. बरं, असे किती लोक आहेत इथं पैशाचा प्रॉब्लेम नसता तर सर लगेच मशीन घेतले असते? हात वर करा. ओके, किती सगळ्या लोकांनी हात वर केलाय, बरोबर ना? बरेच लोकांनी हात वर केलाय. बरं, आता तुमच्या समोर असा विचार करा, तुमच्या घरातले असं कोणीतरी 2-3 लाख रुपये तुमचे खर्च झालेत, म्हणजे हॉस्पिटलला पडलंय आणि तुम्हाला वाटतं की आता त्या व्यक्तीला वाचवायला 3 लाख लागतील. अशा वेळेस तुमच्याकडे कुठला मार्ग दिसतोय का?
आणि जर तो दिसत असेल तर समजून घ्यायचं तुमच्याकडे पैसे आहेत पण तुम्ही ते यूज नाही करू राहिले. राईट सर. चला रेना सातपुते मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मला मशीन घ्यायची आहे पण जरा माझ्याकडं पेमेंटचा जरा इश्यू असल्यामुळे मी शांत बसते. मग त्यासाठी मला काय सोल्युशन? सोल्युशन हेच आहे मॅडम की बघा जसं आता तुम्ही मीटिंग मध्ये ऐकलं असेल, 2 लोकांनी मशीन घेतलं. एक ज्याच्याकडे पैसे नाहीयेत त्यांनी पण मशीन घेतलंय आणि एक ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पण मशीन घेतलंय. बरोबर आहे का? आता ज्यांच्याकडे पैसे नव्हते जसे तुमच्याकडे पण नाहीयेत, पण त्यांनी वेगवेगळे ऑप्शन अवलंबलेत. वेगवेगळ्या ऑप्शननी जसं सोन्याचं कुणी एक्झाम्पल सांगितलं असेल, कुणी एफडीचं एक्झाम्पल सांगितलं, कुणी आरडीचं एक्झाम्पल सांगितलं. मी म्हणत नाही असंच केलं पाहिजे, पण तुम्हाला हे चेक करणं गरजेचं आहे. तुम्हाला पहिले हे कळणं गरजेचं आहे की मशीन घेणंच गरजेचं आहे. जसं आपण जर ठरलं घ्यायचंच आहे तर काहीही ऑप्शन करून आपण घेणार म्हणजे घेणार. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन तर नक्की सापडतील, पण पहिलं ठरलं पाहिजे मला घ्यायचंय. येस. चलो नेक्स्ट जाऊया आपण शाहरुख शेख सरांकडे. सर अनम्यूट केलंय तुम्हाला, क्विक बोलायचंय. तर माझं नाव शाहरुख शेख आहे. सतीश सरांच्या टीममधून बोलतोय मी. तर सर माझं म्हणणं असं आहे की ॲक्वा कंपल्सरी लावावं लागेल का आपल्याला? याच्यात 2 गोष्टी असतात सर. जे पाणी आपलं आपण वापरतोय, जे इनपुट पाणी देणार आहे आपण मशीनला, त्या पाण्याचा TDS जर 150 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कंपल्सरी आरओ लावायला लागेल आणि आरओच्या पुढे मशीन लावायला लागेल. जर TDS तो 150 पेक्षा कमी असेल, 50 ते 150च्या मध्ये असेल, तर तुम्ही प्रायमरी फिल्टर येतो आपल्या मशीन बरोबर, तो लावला तरी चालतो. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा आरओ लावायची गरज नाहीये. तर ॲक्वा म्हणजे ॲक्वा पाणी डेड करतो ना. तुमचं म्हणणं की ॲक्वा नाही का पाणी डेड होतो पूर्ण आणि आपण डेड पाणी पर मशीन घेतो सर ना, तसं? त्याच्यात एक TDS सेटिंग असतं सर. ते TDS सेटिंग केल्यानंतरच आपण ते मशीनला इनपुट देत असतो पाणी, आरओ नंतर सुद्धा. आरओ साध्या आरओ भेटतंय सर? साध्या आरओ करता येतं. येस. थँक्यू सर. थँक्यू. येस. ओके. चलो रुपम पुजारी मॅडम बोला. नमस्कार सर. मी पाचोऱ्याहून बिलॉंग करते. मला मशीन घ्यायचंच आहे. माझ्याकडे पैसे नाही तरी मॅनेज. त्याचं रिझन असं की माझ्या मिस्टरांचं 25% लिव्हर डॅमेज आहे आता सध्याला आणि त्यांना हॉस्पिटल खूप खर्च लागत होता, पण आपल्या प्रोडक्टने आता त्यांना रिलीफ मिळालेलं आहे. मी आपले प्रोडक्ट त्यांना वापरते. तर ते आता अक्षरशः म्हणजे स्थिती अशी की दवाखाना हॉस्पिटलला जायचंच नाही म्हणताय, कारण आपल्या प्रोडक्टनी एवढा जबरदस्त रिझल्ट दिलेला आहे आणि मी त्यांना पण रिझल्ट घेतला. मला पण खूप हेल्थ इश्यू आहे, त्याच्यामुळे मला मशीन घ्यायची म्हणजे घ्यायची. नसेल पैसे ते मी मॅनेज करून घेणार पण घेणार. ग्रेट 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 मॅडम. चला नेक्स्ट मयूर आळेकर सरांकडे जाऊया आपण. हॅलो, आवाज येतोय सर? येस येस येस. सर रिसेंटली आता मी 1-2 दिवसापूर्वी गोव्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी कॅंगनचं जे अल्कलाईन आयोनायझर आहे, तर ते 5 प्लेटचं कॅंगनचं आयोनायझर होतं आणि त्याला सर कॅन्डल पण बसवलेला होता आणि वरती त्याने स्वतः एक वॉटर टँक होता आणि त्याला पण फिल्टर बसवला होता. तर आपल्याला जर सपोज हाय TDSचं जर पाणी असेल तर आपण जे अल्कलाईन करतोय त्याला कॅन्डल आणि फिल्टर दोन्हीची रिक्वायरमेंट आहे की फक्त फिल्टर मध्ये होऊन जाईल सर? इव्हन आरओ जरी बसवला तरी इनफ आहे. त्याच्याबरोबर आपल्या मशीनचे जे काही 2 प्रायमरी फिल्टर येतात ते बसवले तरी इनफ आहे. त्याला वेगळा परत कॅन्डल बसवायची गरज नाहीये. अच्छा, म्हणजे फक्त फिल्टरवरती ऑरोवरती होऊन जाईल सर? येस येस. ओके, ठीक आहे सर. थँक्यू. अनिल बोरसे सर. सर एक प्रश्न आणखी आला ताना सर. एक जणांचं म्हणजे जनरली मी सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी एक जणांनी विचारला तो सर्व्हिसचा खर्च किती आहे, तर किती असणार ताना सर सर्व्हिसचा खर्च? सर आपल्या मशीनचा म्हणजे फक्त क्लिनिंगसाठीचं लिक्विड 400-500 रुपये म्हणजे 1000 रुपये पकडूया आपण वर्षाचा मेंटेनन्स. ओके, म्हणजे मशीनचा काही खर्च नाहीये. बाकी तुम्ही जे फिल्टर आरओ लावता आणि त्याचा ते रेग्युलर तुमचा एक्सपेन्स असेल तो असेल, मशीनचा काहीच नाही. प्लॅटिनम प्लेट बदलावं लागतात का? 25 आता तुम्ही तरी 20-25 सांगितलं, पण मी तर म्हणतोय 25 ते 35 वर्षाचं सांगतात मॅन्युफॅक्चरर आपले की एवढी लाईफ मोठी आहे. बरोबर सर. सर प्लॅटिनम प्लेट खराब होतात का? जसं सर आपण सोनं बघितलं, सोनं वर्षानुवर्ष टिकतं. ओके. सोनं जसं नोबल मेटल आहे तसं प्लॅटिनम पण नोबल मेटल आहे. तर आता याच्यामध्ये फक्त करंट पास होतो म्हणून समजा काही वर्षानंतर त्याची लाईफ होते, पण ते असं नाही की लगेच 2-4 वर्षात, 25, 30, 40 वर्षात सुद्धा याला काहीच होत नाही जरी आपण कंटिन्युअस करंट पास करत राहिलो तरी. ओके. मार्केटमध्ये अशा काही मशीन आहेत की जे म्हणतात आम्ही अल्कलाईन वॉटर देतोय, अल्कलाईन हे करून देऊ राहिलो तुम्हाला, ते पण 10, 15, 20, 25 हजारात. त्याच्यात काय वाटतं तुम्हाला? ह्याच्यात सर जसं बघितलं आपल्या मशीनची जी प्राइस आहे आता जी आपण प्राइस दिली आहे, ह्या मशीनमध्ये मेजर खर्च कशाचा तर तो प्लॅटिनमचा, कारण आपल्याला सगळ्याला माहिती गोल्डपेक्षा प्लॅटिनम महाग आहे. आता जे मार्केटमध्ये मशीन स्वस्त मिळतात ना सर, याच्यामध्ये 0.1 मायक्रॉनचं कोटिंग आहे फक्त. तेच आपल्या मशीनमध्ये 1 मायक्रॉन. प्लॅटिनम टाकतच नाही सर. 10-15 हजारात कुठलं प्लॅटिनम येणार आहे? आरओलाच अल्कलाईन म्हणताय, त्याच्याबद्दल बोलणं चाललंय. जे आपल्या बरोबर कम्पेअर करतात त्यांचं आणि त्याच्या खाली ज्या मशीन आहेत
यांच्यामध्ये ते प्लॅटिनम लावतच नाहीत. हे फक्त Okay. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस करतात आणि त्या प्रोसेस वरती जेवढं अल्कलाईन होईल तेवढं करतात. काही लोक काय करतात माहितीये का, की कांडी टाकतात आणि त्याला अल्कलाईन वॉटर करतात, म्हणजे पाण्यात बिण्यात टाकून वगैरे. तर मग आपलं ऑलरेडी त्या पूर्ण पाण्याला अल्कलाईन करतात, पण आपलं मशीन काय करतं, 2 भागात पाणी डिवाइड करतं. हे पण लोकांना समजणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अल्कलाईन वॉटरमध्ये याचाल तर मार्केटमध्ये भरपूर अल्कलाईनचे प्रोडक्ट तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रेंजमध्ये भेटतील. पण आपण ज्या कम्पॅरिझनमध्ये ज्या क्वालिटीला घेऊन चाललोय ना मशीन, ते इंटरनॅशनल लेवलचं स्टँडर्ड घेऊन चाललोय. मग करून करायचंय, घेऊन घ्यायचंय, तर चायना मेड का, लोकल गोष्टी का वापरायच्या, चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीज वापरल्या पाहिजेत. बरोबर. आणि ह्याच्यात असं आहे सर, मार्केटमध्ये जे लोक असं बोलतात किंवा जे सांगतात, हे नुसतं सांगणं, काही लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. पण आपल्याकडे जर तुम्ही आज बघितलं आपण, तर आपण जेव्हा ओआरपी विश्वास व्हॅल्यू कोण ठेवतो दाखवतो, माहितीये का तानाजी सर, ज्यांच्याकडे पैशाचे ऑलरेडी प्रॉब्लेम आहेत, त्याला आहे ना कुठंतरी ऑप्शनच पाहिजे, कमी याच्यात काही होतंय का. बरोबर. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सगळ्यात मोठा पैसा आहे लोकांचा, म्हणून लोक कॉम्प्रोमाइज करतात, गोंधळतात, डाऊट घेतात. त्यांना वाटतं शॉर्टकट मार्ग भेटेल का काही. मला सांगा, हे शॉर्टकट मार्ग, तुम्ही तुमच्या साडीची साडी घेतली 150 रुपयाची, तर त्या 150 रुपयात साडीचा कलर आहे ना 150 साड्याला लागू शकतो, माहितीये का. मग आज जर बघितलं तर तुम्ही कपड्यामध्ये, मोबाईलमध्ये, गाड्यामध्ये सगळीकडे लोकल आयटम आहेत. पण जर बघितलं तर हे मशीन आपण इंटरनॅशनल क्वालिटी गव्हर्नमेंट सोबत अलाईन, ते 20 वर्षाचा रिसर्च आहे. आणि हे मशीन जसं आपण मर्सिडीज आयफोन वापरतो तसं पाण्याविषयी कॉम्प्रोमाइज करू नका. नाही तर घेतलं तुम्ही 5-50 हजार, लाख 2 लाखाचं मशीन, एखादं जाऊन लोकल मशीन घेतलं तुम्ही आणि त्याचे बेनिफिटच नाही भेटले, तर पैसे पण वेस्ट, म्हणजे हेल्थ पण नाही भेटली, तर फायदा काय त्या गोष्टीचा. बरोबर सर. बाकी सगळ्या गोष्टीत आपल्याला लोकल चालणदान आहे सर, पण मला वाटतं इथं कॉम्प्रोमाइज नाही केली पाहिजे. राईट. गॅरंटेड सर. म्हणजे हे डायरेक्ट आपल्या स्वतःशी, जसं मी म्हणलं की आपण आपल्यावरती आणि आपल्या फॅमिलीवरती जर प्रेम करत असेल तर ह्या गोष्टीत सर कॉम्प्रोमाइजच नाही केलं पाहिजे. कारण की त्या पाण्यातून सगळ्या प्रॉपर्टी नाही भेटल्या सर. तुम्ही त्या 5 प्रॉपर्टी सांगितल्या, तर मग ते पाणी पिऊन फायदा तरी काय आहे मग. बरोबर सर. आणि मग कंपन्या काही येड्याच का. जर एखादी कंपनी 50-25 हजाराला 50 हजाराला जर मशीन विकते, सनेजून आणू शकत नव्हते का. आम्ही तर सगळ्यालाच देऊ शकलो असतो. आज लोकांकडे पैसे नाहीत, अडचणी आहेत, त्रास आहेत, मग कॉस्टिंग एवढी का करावं लागली. मग मार्केटच्या कंपन्या 3.5, 4, 5 लाखाला विकतात. ऍटलीस्ट आपण ती मशीन जर ऍटलीस्ट 2.5, 2.25 लाखाला आणली, तर लोकांचा विचार करून आणले असेल का नाही, याच्या खाली नाही येऊ शकत. बरोबर सर. मर्सिडीज गाड्या 5 कोटीला पण विकतात, पण मर्सिडीज गाड्या खालच्या लोकांपर्यंत पण जावं म्हणून त्यांची कमीत कमी किंमत 55 ते 60 लाख आहे. आता येते का लक्षात. त्याच्या खाली नाही येऊ शकत. पण काही म्हणतात नाही ना सर, मला 3 लाखाला मर्सिडीज भेटेल का. आता बाबड्या, तो यासाठी पुढच्या जन्मात बनावं लागेल मग ती. मग तुम्ही म्हणणार आम्ही नॅनो मिनो वापरतो, ठीक आहे, कार नॅनो वापरतान, पण इथं पाणी, तिथं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून फायदा नाहीये. आणि मी तर म्हणतो ज्यांच्याकडे पैसे असतील तर त्यांनी छोट्या मशीनपेक्षा मोठ्या मशीन मी रिकमेंड करणार सगळ्यांना. राईट सर. येस सर. येस. चला नेक्स्ट. शीतल मोरे मॅडम बोला. मला एक विचारायचं होतं की मी 1-2 वर्षापूर्वी एका जेंट्सचा जो नंबर दिला होता ना, त्याचं आरओचं दुकान आहे. तर मी त्यांना फोन केला होता आरओ फिल्टरसाठी. तर ते म्हटले की ऑलरेडी अल्कलाईन फिल्टर मला माहिती आहे, पण जामनेर तालुक्यामध्ये ना, तर तिथे आमचे काय केलं म्हणे, तिथे ऑलरेडी अल्कलाईन फिल्टर बसवलंय. त्यांनी काय केलंय की ऑलरेडी ना 100 रुपये लिटर प्रमाणे पाणी विकतायत ते. म्हणजे माझं हे म्हणणं होतं की जिथं जर बॉटलला पॅकिंग करून त्यांनी काय केलंय की ज्यांनी पाणी घेतलंय ना सर, की अक्षरशः रिझल्ट एवढे म्हणजे वर्षाला 10 ते 12 लाख रुपये तर पाण्यावर कमवत आहेत. पण माझं एक म्हणणं होतं की आपलं जे फिल्टर बसवलं तर आपण दिवसातून किती पाणी आपलं पास होतं, म्हणजे आपण कसं हे करू शकतो, हा प्रश्न होता माझा. तर त्याच्यात जसं तुम्ही माझ्या प्रेझेंटेशन मध्ये बघितलं असेल, आपलं जे 11 प्लेटचं मशीन आहे ते 60 लिटर पर आवर ला पाणी देतं आणि जो 7 प्लेटचे ते 40 लिटर पर आवरने पाणी देतं. चला नेक्स्ट. कारण सर याच्यामध्ये जे लोक मशीन बसवतील, लोकांनी असे डेमोस्ट्रेट करून आहे ना, मस्तपैकी चांगल्या ठिकाणी टाकी लावून आहे ना, लोकांना आहे ना असं बॉटल भरून दिल्या पाहिजे. 2-4 दिवस पाणी पाजलं पाहिजे त्यांना. म्हणजे या म्हणायचं आमचं बॉटल भरून न्या, सवय तरी लावा लोकांना, ज्याच्यामुळे लोकांना कळेल की खरंच पाणी, ज्याच्यामुळे त्यांना कळेल की आपलं पाणी कसं आहे, हे पाणी कसं रिअल, हे लोकांना दिलं पाहिजे थोडी सर्व्हिस. येस येस येस. राईट सर. चला नेक्स्ट. अनिल सर बोलू शकताय. सर आता आपलं जे आयनायझर आहे मशीन, त्याला म्हणजे 20 वर्षानंतर मग ते काय रिप्लेस करावं लागेल का, म्हणजे ते पुढे चालणारच नाही.
याच्यात आता सर ऑलरेडी मशीन जसं तुम्ही जर केअरफुली वापरलं तर मॅन्युफॅक्चरचं म्हणणं आहे की ह्या मशीनला 30 वर्ष पण काहीच होऊ शकत नाही. पण एका लेवल नंतर मशीनची लाईफ असते. तुम्ही टेक्नॉलॉजी बदललेली असेल, तुम्हीच म्हणणार नको आता मला अपडेट करायचं. तुम्ही टीव्ही अपग्रेड करतात, मोबाईल अपग्रेड करतात, घरं अपडेट करतात. तर हे असंच आहे. मग तुम्ही आता इथल्या पुढला एवढा विचार करून काय फायदा नाही. तो पण आपण राहतो का नाही हा पण विचार करणं गरजेचं आहे. ओके ओके सर. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग नाही केलं पाहिजे आणि लाईफमध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये लाईफ जगलं पाहिजे. कधी कधी तानाजी सर लोक पॉलिसीचे हप्ते भरता भरता आहे ना पोटाला चिमटा काढतात हो. मी विचार करतो नंतर पैसे मेल्यानंतर भेटून काय फायदा येते. आता वर्तमान काळात जीवन जगलं पाहिजे. भगवद्गीता हे टीचिंग करते आपल्याला. राईट और रॉंग? येस सर. सो चला सरांचं उत्तर भेटलं असं वाटतंय मला. तर माझ्यासाठी मी सांगन, मी माझ्या घरी मशीन घेतली, माझ्या भाऊनी मशीन घेतली, माझ्या वडिलाला मी मशीनची ऑर्डर टाकली आहे, माझ्या ऑफिसला मशीन. मी 4 मशीन 4 गुणिले 2,35,000 कॅल्क्युलेशन करा. मग तुम्ही म्हणणार सर तुम्ही लई पैसे कमवतात. मग तुम्हाला पण करायला मौका आहे ना. तुम्ही का गोमट्या आणतात घरी बसून? हा, मी एका दिवसात एका महिन्याचं काम करतो. राईट और रॉंग? आणि मग मस्त पैकी तुम्ही काही कॉमेडी बघत बसला असता, टीव्ही बघत बसला असता, सवयीतून बाहेर निघणार नाही तर पैसे जनरेट होणार कुठून? ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी मशीन घ्या. ज्यांच्याकडे पैसे मॅनेज होऊ शकतात त्यांनी मशीन घ्या. ज्यांच्याकडे वाटतं होणारच नाही त्यांनी सगळे मार्ग अवलंबला. आणि आता कळतंय होणारच नाहीये ना तर रोज दिवसाला 10,000 लोकांना डेमो दाखवायला चालू करा. त्यांना दाखवा, त्यांना कन्व्हिन्स करा. आणि त्यांनी जर म्हटले ना तुम्ही का नाही घेतली, त्यांना रडून सांगा माझे खरंच अवस्था खराब आहे बाबड्या, तू घे. तू घेतल्यानंतर कुठेतरी 2 पैसे मला भेटतील आणि असे 7, 8, 10, 15 मशीन विकून मला मशीन घ्यायला मदत होईल. म्हणून तुम्ही बदला तुमचं पाणी. कळलं का डायलॉग सगळ्यांना? येस सर. फक्त तिथं भिकारी काय आहे ना, म्हणतो मी भिकारी आहे म्हणून त्याला लोक भीक देतात. तर तुम्हाला पण असं जावं लागेल समाजामध्ये, माझ्याकडे पैसे नाही आहेत बाबा पाणी पिण्यासाठी, पण हे सत्य तर सांगावं लागेल. मग लोकांना दया येईल, मग लोक मशीन घेतील तुमच्याकडून. येस सर. चलो पवन गवळी सर बोला. माझा एक प्रश्न होता असा की बस समजा आपण आयोजक घेतलं ते पाणी जर आपण कंटिन्यू घरी पिलं बरोबर. मला तर आता ऍक्च्युली आयोजर घ्यायचंच आहे, मी त्याचीच प्लॅनिंग चालू आहे. पण माझ्या घरच्यांचा असा प्रश्न होता की समजा आपण ते आयोजर घेतलं आणि ते पाणी कंटिन्यू पिलं आणि आपण जर बाहेर गेलो, बाहेरचं पाणी जर चेंजेस झालं तर त्याच्याने काही त्रास होऊ शकतो का? ऑलरेडी तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा अल्कलाईन पाणी जातं तर बॉडीमध्ये ऑलरेडी अँटीऑक्सिडंट चाललेत. जरी तुम्ही बाहेरचं पाणी पिले तरी उलट काही त्यांना काही इम्पॅक्ट नसतो, कारण तुमची इम्युनिटी ऑलरेडी डेव्हलप झालेली असते. सर बाहेरच्या पाण्याने तुम्हाला काहीच फरक त्याच्यावरती एक्झाम्पल काय, जसं ऑलरेडी तुमच्या बँकेत बॅलन्स आहे आणि बाहेर जाऊन तुम्ही जर खर्च केला तर उलट चांगली गोष्ट आहे, पुन्हा तुम्ही भरू शकतात. पण ऑलरेडी आता सध्याला बँकेतला मायनस आहे आणि तुम्ही त्या मायनस मधून पण आणखीन क्रेडिट कार्ड वापरतात तर ती धोकादायक गोष्ट आहे. तर ऑलरेडी चांगली सवय लागू राहिली आहे तुम्हाला. उलट तुमची बॉडी एकदम स्ट्रॉंग होऊ राहिली आहे. ती वीक वातावरणात जाऊन उलट ताकद आहे तिच्यामध्ये. आपण वीकला स्ट्रॉंग बनून राहिलो. मग स्ट्रॉंग बॉडी जर 7, 8, 10 दिवसासाठी बाहेर गेली आणि तिला पाणी नाही भेटलं तर इश्यू काहीच नाहीये. समजतंय का? तुम्ही जर असा हा विषय असा झाला, मी ऍपल खाल्ले 8 दिवस आणि मी 1 दिवस वडापाव खाल्लो, काही प्रॉब्लेम होईल का? काय होईल मला सांगा? नाही सर, ते पाणी म्हणजे ओव्हरऑल हे सगळ्यांना समजवण्यासाठी हे उत्तर दिलेत, कारण की बऱ्याच लोकांचे उत्तर हे प्रश्न असतात आणि कधी कधी राईट वेने उत्तर नाही, काही एक्झाम्पल देऊन लोकांना इझी समजतं एक्झाम्पल. येते लक्षात? येस सर. येस सर. चला थँक्यू सर. सुषमा मॅडम बोला. सर त्यांचे मिस्टर बोलतोय मी. हा. सर आपल्या चाकण एरियामध्ये कोणाकडे असं म्हणजे डेमो मशीन आहे का, किंवा कोणाचा आता समजा माझी परिस्थिती नाहीये पण मला कोणाला तरी द्यायचंय आणि त्यांची परिस्थिती आहे तर त्यांना कमीत कमी पाण्याची बॉटल तरी त्यांना पाजली तर त्यांना त्यांचा फील कळेल बाबा हे गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या अपलाईन बरोबर डिस्कशन करा, जे तुम्हाला ज्यांनी तुम्हाला लिंक दिली किंवा जे तुमच्या अपलाईन आहे ज्यांच्या बरोबर तुम्ही काम येस सर मी अडसुळे बोलतोय. मी आहे सर, आपलं 2-3 दिवसामध्ये येईल मशीन आपलं आणि उद्या झालं मी त्यांना घेऊन मंचरला येणार आहे. सर डेमो बघायचा, डेमो प्रॉपरली 1.5-2 तास द्यायचे म्हणजे व्यवस्थित सगळं समजतं. असं नाही की एक बॉटल पाणी पाजली म्हणजे दुसरा घेईन. ऑलरेडी या मशीनचे तुम्हाला जरी पैशाची अडचणी असतील तुम्ही अशा लोकांपर्यंत जा ज्यांना पैशाचे प्रॉब्लेम नाही आहेत, ज्यांच्या घरी आजारी पेशंट आहेत, असे लोक पटपट मशीन घेतील. ते विचारणार पण नाही तुम्ही बसवलं का. येस सर, त्यांना उद्या मी मंचरला घेऊन येणार आहे सर. ओके. मला सांगा, मर्सडीज विकणाऱ्या माणसाला जो माणूस विकतो सेल्समन तो मर्सडीज वापरतो का हो? नाही सर. मग तो म्हणतो का, तुम्ही जर विचारलं का नाही वापरत, तो म्हणतो पैसे नाही साहेब. तुम्ही पण सांगायचं पैसे नाही आमच्याकडे. नाही सर, मला वाटतं जर तुम्ही ताकाला गेलात ना भांडला पाहिजे गरज नाहीये. येतोय लक्षात?
आता जे तुम्ही बोलले ना हम्म. की बाबा भिकारी व्हायचं पण मशीन विकायचं आणि आपलं मशीन कमवायचं. येस, गरज आहे ना सर. म्हणजे आताच्या कंडिशनला हे मशीन जर विचार केला जर महाग वाटतंय तर मी म्हणतो हाय ना महाग, पण तुमच्यापेक्षा महाग नाहीये. आणि जर तुम्हाला वाटतंय खरंच पर्यायच नाही तर भिकारी बनून मार्केटमध्ये जा. मी तर गेलो असतो बाबा. माझ्यावर 5.5 लाख कर्ज होतं. 2010 साली पुण्यामध्ये आलो. भाड्याच्या घर शोधण्यासाठी 3 दिवस लागले. पण आज जर बघितलं तर भारतभर लोक ओळखतात. का ओळखतात? कारण की मला माझ्या परिस्थितीला बदलायचं होतं. मग हे पाण्याचं मशीन तुमची परिस्थिती बदलण्यासाठी आलंय. याला ऑपॉर्च्युनिटी म्हणून घ्या. हा सर, माझ्याकडे आहेत 2-4 क्लायंट आहेत असे ऐकण्यासारखं माझं बाबा हे आहे. पण आता त्यांना आता डेमो सध्याला तुम्ही काय करा सर, तुमच्या सिनियरची मदत घ्या. कारण की त्यांच्याकडे नॉलेज बिलेज सगळं असेल. कारण की तुमच्याकडे आता प्रेझेंटेशन किट त्याचे उत्तर देता नाही आले तर मग गडबड होईल. पण तुम्ही लोकांना मशीन देऊन तुमचं मशीन येऊ शकते येणाऱ्या काळात. हा येस सर, येस सर, येस सर. गुड गुड गुड. डेअरिंग तर केली सर तुम्ही, भिकारी म्हणणे स्वतःला. हे तर माणसाचा अहंकार माणूस सोडत नाही. तेच सर. काय झालं पाहिजे सरांसाठी. चलो गुड. चलो रुक्मिणी बोर्डे मॅडम. येस, नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी जेव्हा क्वालिटी सर्कलला डेमो बघितला ना, मी त्याच दिवशी ठरवलं की मी पण माझ्या घरी आयोनायझर बसवणार आहे. आणि तसं शुगर बीपीचा कोणाला त्रास नाही, पण होऊच नाही. माझ्या लाईफ मध्ये काय कमवाल नाही कमवाल, पण मी माझ्या कुटुंबाचं आरोग्य कमवणार आहे. वा वा वा, ग्रेट ग्रेट. अभिनंदन मॅडम तुम्ही डिसिजन घेतल्याबद्दल. गौतम सर बोला. सर मला एक विचारायचं होतं, आपण जे याचा डेमो केला सॉफ्ट ड्रिंकचा, स्प्राईटचा वगैरे, त्याच्याऐवजी आपण फ्रुटी किंवा माझा वगैरे असं त्याचा डेमो करू शकतो का? तर ते जे प्रूव्हन डेमो आहेत सर ते फॉलो केले पाहिजे. आणि तुम्हाला वाटतं वेगवेगळे तुम्हाला डेमो करायचे असतील तर तुम्ही ते प्रॅक्टिस करून अंडरस्टँड करू शकतात. राईट. ओके ओके. आणि दुसरं एक सर, आपलं जे ऍसिडिक वॉटर निघतं समजा 5.5चं, तर मग त्याचं कसं आपण डिफाईन करायचं? म्हणजे जसं आपल्या मशीनवर आहे 7.5, 9.5, 11.5, तसं जे आपण त्याचं समजा ब्युटीसाठी घ्यायचं असेल किंवा स्किनला लावायला घ्यायचं असेल तर त्याचं कसं त्याला पण बटन आहे, त्या बटननेच तुम्हाला पाणी मिळतं. ब्युटीचं वॉटर तुम्हाला सेपरेटली टॅप दिलाय, त्याच्यावरती प्रेस केलं की ब्युटीचं पाणी येतं. ओके ओके. म्हणजे मशीन एवढं स्टँडर्ड आहे, फक्त तुम्ही काय करायचं बटन दाबायची ते पाणी भेटेल तुम्हाला. काही डोकं लावायची गरज नाहीये, सगळं लिहायला आहे त्या मशीनवर. येस सर, येस सर. मशीन आवाज पण देतं, कुकिंग वॉटर, ड्रिंकिंग वॉटर, ब्युटी वॉटर, हे सगळं आवाज पण देतं. कळलं नाही आपल्याला तर कोणतं पाणी उरायलंय. राईट. चलो वैष्णवी मॅडम बोला. सर माझा एक प्रश्न होता. आता आम्ही स्वतःच आरो सप्लाय करतोय. आळंदीमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम खूप आहेत. तर असे बरेचसे रिलेटेड आहेत आमच्याकडे लोक. तर त्या लोकांना त्यांच्या व्यवसायाकरता म्हणजे त्यांच्या आरोला हे पाणी सप्लाय देऊन त्यांच्या व्यवसायामध्ये काय वाढ होईल याच्यासाठी मला कशा पद्धतीने त्यांना एक्सप्लेन करावं लागेल? ओके. त्यांना ऑलरेडी मॅन्युफॅक्चरर आहेत ना सर पाण्याचे, तर त्यांना कॅपॅसिटी जास्त लागणार आहे असं वाटतंय मला. ओव्हरऑल मॅडम त्यांना तुम्ही हा विचारा की तुम्हाला दिवसाला किती वॉटर पाहिजे आयोनायझर. तर आपल्या मशीनची कॅपॅसिटी जाणं सर काय आता 60 लिटर पर आवर आणि 40 लिटर पर आवर सर. म्हणजे तासाला 60 लिटर. म्हणजे असं विचार करा की 40-50 लिटर वॉटर तर भेटणारच आहे. मग त्यांना विचार केला 7-8 दिवसामध्ये त्यांना 7-8 तासामध्ये जर भरपूर मोठं वॉटर भेटू शकतं तर ह्या अँगलने ते यूज करू शकतात. आणि त्यानंतर वाटलं त्यांची डिमांड जास्त आहे त्यांना माझे हे मशीन यूज करा. त्यानंतर जर आम्ही इंडस्ट्रियल काही आयोनायझर चालू करणार असेल तर तुम्हाला इन्फॉर्म केलं आहे. आता सध्या माझा आरो प्लांट आहे, पण माझं स्टोरेज म्हणजे 1000 वॅटचं मशीन आहे माझं. तर ते मशीन प्रोव्हाइड करतं पाणी. दिवसाला लागेल समथिंग 5-6 हजाराचा बिझनेस करून देते ते मशीन. तर ते मला स्टोअर करावं लागतं. आणि काय म्हणाल सर? किती दिवसाला किती लिटर स्टोअर करा? दिवसाला 5-6 हजारचं म्हणजे अर्निंग होतं त्याच्यातून. किती लिटर जातं ते मला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर आता सध्या स्टोरेज माझं आपल्या सिंटेक्स टाक्यांमध्ये होतं. डायरेक्टली येत नाही, त्याला फोर्स एवढा नसतो. 70-30चा रेशो असतो. तर तिथे मला याचा कसा वापर करता येईल मशीनचा? तर सर रिप्लाय द्या. आणि तुमच्या अपलाईन कोण आहे त्याच्यामध्ये? मेन अपलाईन कोण आहे? गणेश लहारे सर. तर वर गणेश लहारे सरांपर्यंत पण कनेक्ट व्हा इंडस्ट्रियल आरो साठी. कारण की त्यांना सर हे इंडस्ट्रियल आरोची इन्क्वायरी घेऊन आपण हेल्प करू शकतो प्रॉपरली. बरोबर. पण मॅडम ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तर स्टोरेज रेकमेंडेड नसतं या पाण्यासाठी. तर स्टोरेज रिकमेंडेड का नसतं? कारण यात ऍक्टिव्ह हायड्रोजन जो आहे ना तो आपल्याला गेला पाहिजे. त्यामुळे जर बघितलं तर हे जास्त रिकमेंडेड पाणी डोमेस्टिक अप्लायन्सेस मध्येच केलं जातं, जे घराघरामध्ये बसावं. ओके सर. तर तुम्ही जे स्टोरेजचं म्हणताय तर स्टोरेज करून पाणी विकणं पण रिकमेंडेड नाहीये तेवढं. ओके.
चलो डन. आणि डिटेलसाठी मग गणेश सरांनी आपण सगळे कनेक्ट होऊन त्याच्यावरती डिटेलमध्ये बोलू. चालेल सर. स्टोरेजसाठी जसं आता आपण म्हणतो की अल्कलाईन कंटिन्युअसली ना लाईव्ह वॉटर पिऊ शकत नाही लोक. कंटिन्यू त्यांना लाईव्ह भेटणार नाही, कारण की सकाळ संध्याकाळ पाणी येतं. तर स्टीलची टाकी काचाची याच्यामध्ये तुम्ही ते माठाच्या याच्यामध्ये भरून ठेवू शकतात. पण लाईव्ह वॉटर तुम्हाला जर पॉसिबल झालं, सकाळ दुपार संध्याकाळ एकदा फ्रेश वॉटर तुम्ही तुमच्या शरीराला दिलं पाहिजे, म्हणजे हायड्रोजन रिच वॉटर. बरोबर बरोबर चालेल सर. येस सर. म्हणजे हे रिकमेंडेड आहे. असं नाही की तुम्ही 24 तास हायड्रोजन रिच पिऊ शकतात, कारण की तुम्हाला घरात स्टोअर करावंच लागणार आहे पाणी. पण सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा तुम्ही फ्रेश वॉटर घरात मस्तपैकी काचेचे बॉटल किंवा बॉटलमध्ये काचेचा ग्लास घेऊन रिलॅक्स बसून पिलं पाहिजे. घरात बॉटल केल्या पाहिजे, सगळ्यांनी घेतल्या पाहिजेत फ्रेश वॉटर. म्हणजे आज काय झालं माहिती दानेश सर, मी एका टायमिंगला आज ऑलमोस्ट 700-800 ml पाणी प्यायला लागलोय. बरोबर पहिले एक ग्लास सुद्धा पाणी जात नव्हतं मला. राईट. चालेल. तर मला वाटतं चलो लास्ट 2 क्वेश्चन घेऊया आपण. राणी मासाळ मॅडम बोला. सर, एक कस्टमरचा क्वेश्चन असा होता की त्यांचं हॉटेल आहे आणि हॉटेलच्या तिथं वरती टाकी आहे. त्या टाकीमधनं पाणी येत असेल तर ते आपण तिथून जॉईन करू शकतो का आपली मशीन? करू शकतो, काहीच करू शकतो ना? येस. ओके सर, थँक्यू. चलो संजय गायकवाड सर. सर, बाकीच्या वस्तू जसं लोन प्रोसेस होती त्याचं भविष्यात या मशीनवर लोन होईल का? नाही सर, म्हणजे आता तो ऑप्शन फ्युचरचा आहे, पण आता सध्या आपण हेच रेकमेंड करतो की तुम्ही तुमच्या लेवलला पर्सनल लेवल असे वेगवेगळे ऑप्शन ट्राय करून तुम्ही मशीन ऑर्डर करू शकता. पर्सनल लोन वगैरे हे बघावं लागेल स्वतःलाच, कारण की कंपनी ह्या मशीनची लोनची रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये नाही जाणार आपण. बरोबर. जसं फायनान्स वगैरे बजेट फायनान्स वगैरे तसं नाही, बाकीच्या मग वस्तू पर्सनल loan लोन करतात. बिन ऑप्शन असतात ना संजय सर, त्या लेवलला आपल्या लेवललाच त्या गोष्टी कराव्या लागणार. ठीक आहे. ज्योती मॅडम. सर, मला आजच क्वेश्चन आला होता. ते आता सर म्हटले की आमच्या आता जे गोटावडे फाटा त्या साईडला ना सर 2-3 दिवस लाईट नसतात. मग आपण जर समजा एक टाकी असेल आपली तर 1-2 दिवसाचं तरी आपण पाणी त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. स्टोअर केलेल्या पाण्याला आपण जोडू शकतो, काही अडचण नाही. नाही, म्हणजे आपलं लाईट नसले की ते पाणी काढून ते 2-3 दिवस पिऊ शकतात का सर? असं ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. चलो ओके. म्हणजे जवळपास जर तुम्हाला ऑप्शनच नसेल तर तुम्ही 48 तासासाठी पण पाणी ठेवू शकतात, आणि नसेल तर 72 तासापर्यंत जाऊ शकतात. बॉटल मधलं पाणी कधी ठेवतात पॅकिंग करून माहिती तुम्हाला? बरोबर. शेवटी मी तर म्हणतो पहिलं ऑप्शन काय आहे, फ्रेश प्या. दुसरं ऑप्शन काय आहे, घरात स्टोरेज करा. तिसरं ऑप्शन आहेत ना. म्हणजे बऱ्याच वेळा कधी कधी आपण एखादा निगेटिव्ह पॉईंट घेतो आणि अडकून बसतो, मग जाऊन द्या, नाही तर आता ऍसिडिकच पिऊया, असं पण नाही आलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही जेव्हा प्रोडक्ट समजायला जातात ना, युट्यूबचे व्हिडिओ पहा, झूमचे व्हिडिओ पहा, डायरी पेन घ्या, याचा अभ्यास करा, तर मार्केटमध्ये प्रोडक्ट प्रेझेंट करा. बऱ्याच वेळा छोटे छोटे क्वेश्चन येतात, मग लोक म्हणतात तुम्हीच नवीन आहेत, तुम्हाला सांगताय ना, त्यांना आपल्याला डाऊट आणि त्यांना डाऊट. तर हे सगळं परफेक्ट घेऊन जा. तानाजी सरकडे सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, माझ्याकडे सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय येतं. आम्ही याच्यावर पीएचडी केली का? यस, पीएचडी केली, कारण की जवळपास 150-200 तास अभ्यास केला याच्यावर. डायरी पेन भरल्यात, आमचे पॉईंट्स काढलेत, स्लाइड बनवल्यात. मग तुम्ही जर या प्रोडक्ट सोबत काम करणार असता तर तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. कुठले कॉमन क्वेश्चन आहेत त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याकडे पाहिजेत. येते का लक्षात? येस सर. नाही तर फील्डवर गेले, सिनियरला फोन लावला, साहेब असं असं आलंय, म्हणजे मला सांगा. तर हे बेसिक क्वेश्चन आन्सर तुम्ही केले पाहिजेत जरा. थँक्यू सर. येस, माधुरी शेवाळे मॅडम. सर, मी नगरमधनं बिझनेस बिलॉंग करते. तर ह्या माझ्या आजी सासू आहेत. ऐकली त्यांनी मीटिंग सगळी, पण मी माग पण एकदा बोलले होते. माझ्या मुलाला ऑटिझमचा प्रॉब्लेम आहे सर. 13-14 वर्ष रनिंग आहे आता वय त्याचं. तर हायपर ऍक्टिव्हिटी होत्या सर त्याच्या पूर्वी. तर आता त्याला स्पेशलला टाकलेलं आहे शाळेमध्ये. तर आता मी म्हणजे पूर्ण घराचा विरोध आहे, पण मी त्याला आणणार आहे घरी आणि आपलं प्रोचं मशीन उद्या परवाकडे बुक करते मी. तर त्यांचं म्हणणं होतं की मी पूर्ण ऐकलंय, तर आतापर्यंत बाकीच्या आजारांवरती ऐकलंय सगळ्यांचं की ह्या गोष्टीला फरक झाला, त्या गोष्टीला फरक झाला, पण जे त्याचा जो प्रॉब्लेम आहे बाबा, बोलत नाहीये सर तो, आणि त्याच्या छोट्या मेंदूची वाढ कमी सरांचं म्हणणं आहे डॉक्टरांचं. तर त्याच्यावरती काय? बघा, बेसिकली प्रयत्न करणं हेच आपल्या हातात आहे मॅडम. बरोबर मॅडम. प्रयत्न आणि परमेश्वर म्हणतो ना आपण, आपल्याकडे जेवढे प्रयत्न आहेत, कारण की असं कुठलाच प्रॉब्लेम नाही, त्याचं सोल्युशन नाही, असं कुठलंच कुलूप नाही, त्याचं लॉक नाहीये, पण आपल्याला माहित नाही की हेच की बसल. त्याच्यामुळे जर तुमच्यापर्यंत आलंय, तुमचा विचार आलाय, तर लाईफमध्ये जर आहेच तर त्याच्यापेक्षा पैसे महत्वाचे नाही आहेत, आणि त्याच्यासोबत तुमची पण आरोग्य आहे ना, का नाहीये? आहे सर. आजीचं पण आरोग्य आहे. आज तुम्हाला आजार झाला, तर तुम्हाला त्रास झाला, तर पैसे लागतील का नाही हॉस्पिटलला? म्हणजे हे प्रोडक्ट नुसतं बाळासाठी नाही, सगळ्याच कुटुंबासाठी इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे. राईट.
आम्हाला सगळ्याची गरजच नाही ना, आम्हाला बाळाची गरज आहे, त्याला फरक पडन का? आता तेच बोललोय आपण. आता कोणीच सांगू शकत नाही. डॉक्टरनी पण तुम्हाला सांगितलं नसेल की तुमचं बाळ नीट होईल, बरोबर आहे. मग हे मशीनचे पाणी, जे औषधं, छोटे छोटे गोळ्या आपण एवढ्या एवढ्या देतो फॉर्म मध्ये, पण हे पाणी जर 3-4 लिटर बॉडीत जाणार आहे आणि सगळ्या शरीरात पाणी आहे, तर त्याचा पाण्याचा फरक पडू शकतो का नाही हे तुम्हालाच ते ट्राय करूनच घ्यावं लागेल. बरोबर. हो सर. येस येस. काय try थँक्यू. करतो? संतोषी मॅडम बोलू शकता. येस सर, मी एका माझ्या मैत्रीला सजेस्ट केलं होतं, तर तिचं असं म्हणणं की त्यांच्या पूर्ण गावामध्ये बोरचं पाणी यूज करतात. तर मग तिला मी कसं काय सजेस्ट करू की बाबा आरो लावायलाच लागेल वगैरे का? हो, बोरचं पाणी असेल तर आरो लावून रेकमेंडेड आहे. आरो लावावंच लागेल. त्याच्यात TDS चेक करतात नॉर्मली. TDS किती पण बोरचं TDS नॉर्मली 150 पेक्षा जास्त असतो. गावाकडे त्यामुळे पण आरो तोच लावणं असतो का compulsory TDS आहे. ताना सर? गावाच्या साईडला पण हो तिथं? सगळीकडे सर, सगळीकडे. ओके. थँक्यू थँक्यू. येस. नमस्कार. आता जे शेवाळे मॅडम बोलत होत्या ते की त्यांच्या मुलांना जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील का, येणाऱ्या 6 महिन्यात त्यांनी जर हे जर पाणी त्यांना दिलं. मी असं बाळ एक 18 महिन्याचं त्याला मी पाणी दिलं तर माझ्या घरी मशीन आहे त्यातून, तर त्या बाळाला 6 महिन्यानंतर त्याचं वजन ऍज अ 1x वाढलं होतं. म्हणजे त्याचं वजन 7 किलो होतं, तर त्याचं 6 महिन्यामध्ये वजन त्याचं 1.5 किलो वाढलं होतं. आणि त्या बाळाचे डोळे उघडत नव्हते, त्याला क्रश करून मिक्सरवरती त्याला जेवण दिलं जात होतं. ते बाळ आता हसतं खेळतं फिरते सध्या. आता 6 महिने त्या बाळाला जर पाणी दिलं तर ते बाळ तुम्हाला जसं पाहिजे तसं होऊन जाईल. एवढं मी त्यांना प्रॉमिस करू शकतो. पण शेवटी तेच आहे की आपण तेच म्हणलं की प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाची बॉडी, शरीर, बाकी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या बघा, असतात. आता आपण हो. नाही सांगितलं पण सरांनी विश्वास दिला. बघा, जेव्हा माणसाला हा. वाटतं ना एखादी सत्य गोष्ट आहे, सर माणूस सर ऐकतो. 18 महिन्याच्या बाळाला केम हॉस्पिटलमध्ये 18 लाख रुपये खर्च केले तिने. मी हम्म. 6 महिन्यात त्या बाळाला ओके झालं पाणी पिऊन, ते बाळ आमच्या घरी पाणी पिऊन आज ते बाळ एकदम हसतं खेळतं आज गावी आहे. मुरलीधर जाधव, तुम्हाला वाटतं आयोनायझर वॉटर बद्दल बरेचशी माहिती आहे, तर तुम्ही थोडं आणखीन 2 मिनिटं तुमचं नॉलेज ऍड करू शकताय की काय याचे रिझल्ट आहेत मिरॅकल? मी सर 4 वर्षापूर्वी मी मशीन घेतलं. अक्षरशः आम्ही त्यासाठी त्यावेळी 5 तोळं सोनं खर्च केलं. माझे वडील सप्टेंबर 2022 मध्ये 25 दिवस ICU मध्ये होते. त्यांचा BP लो झालता, प्रोस्टेटचं ऑपरेशन झालतं. 30-60 BP होते, डोळे उघडत नव्हते, 5 सलाईन होते त्यांच्या बॉडीवरती. अरे तर बापरे. 25 ते 26 दिवसांनी मी त्यांना त्या सलाईन सोबत डॉक्टरांना न सांगता नाकातून ज्या नळी होती, अन्न नलिका नाकात टाकलेली, त्यामधून मी ते आयोनायझरचं पाणी मी त्यांना देत होतो दिवसातून 4-5 वेळा. आणि त्यांचा असं घसा वाजत होता खरखर. तर रात्रभर आई चमच्यानं पाणी सोडत होती 5-5 मिनिटाला, आणि दिवसभर मी असं 5 ते 8 दिवस त्यांना पाणी दिलं. आहे असं ICU मध्ये आज घरी नेले. आज 3 वर्ष झालं ओके. अरे बापरे. काय झालं चमच्यानं पाहिजे पाण्याने सरांसाठी? घशात सरांनी ओतायचे फार 5-5 सुंदर मिनिटं. रिझल्ट सांगितलाय. म्हणजे बघा, आमच्या आधी सरांनी मशीन बसवलंय, अनुभव एवढा मोठा आहे, आणि आज ते सनेजच्या मीटिंग मध्ये सनेजच्या मशीन सोबत घराघरात गोरगरिबापर्यंत मशीन पोहोचवण्यासाठी. मुरलीधर, तुम्हाला वाटतंय का की सनेजची मशीन खरंच इंटरनॅशनल लेवलची आणि हाय क्वालिटीची मशीन आहे? 1 नंबर. मी त्याचा कंपॅरिझन केलंय, सगळं झालंय. आपल्या ज्या सनेजमध्ये सनेजच्या ह्याच्यामध्ये -1600 ते 1800 ORPचं पाणी येतंय, आणि केंगन मध्ये फक्त 800 ते 900 ORPचं पाणी येते. तुम्ही डेमो वगैरे दाखवले का सर या मशीनच्या लोकांना वगैरे काही? 1000+ डेमो केलेत मी. अरे बापरे, टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतंय सर, सगळे जेवढे पेंडिंग होते ना लोक, ते सगळ्याला आयोनायझर बसवणार आपल्या सनेजचं. 1000+. ज्याच्या घरी आता 50च्या वरची जी माणसं आहेत त्यांना आपण गिफ्ट 5 वर्ष लाईफ देतो विदाउट मेडिसिन, आणि जे 50च्या आतले आहेत त्याला एक्स्ट्रा गिफ्ट 10 वर्ष लाईफ भेटेल. अरे बापरे. तर मुरलीधर जाधव सर आणि मी भेटलो दोघं. ओके. सर जेव्हा भेटले होते मला पहिल्यांदा, भेटल्यानंतर सरांचं म्हणणं होतं की ज्या म्हणजे केंगनचं मशीन आहे सरांकडं, तर सर म्हणत होते केंगनच बेस्ट आहे. आणि जाधव सर, आपल्या दोघांचं डिस्कशन झाल्यानंतर तुमचं ओपिनियन कसं बदललं आणि तुम्हाला काय वाटतं दोन्हीच्या कंपॅरिझन मध्ये? तर आमचे 20 मिनिटं डिस्कशन झालं तानाय सरांच्या घरी. ओके. आणि त्यानंतर मी एवढा पॉझिटिव्ह झालो की माझं जे क्वेश्चन होते क्वेश्चन पूर्ण क्लिअर झाले. जे प्लॅटिनम कोटेड आहे ते आपल्या मशीनला केंगन पेक्षा डबल आहे. डबल आहे की आता तुम्ही 25-30 वर्ष लाईफ सांगताय ना, ते मशीन जर व्यवस्थित वापर केला तर ते 40 वर्ष मशीन चालेल, काय नाही होणार त्याला. फक्त त्याचा तुम्ही वापर व्यवस्थित केला पाहिजे. हे काय कोण त्यामध्ये सांगते? आणि त्यामध्ये ज्यांना फिल्टर ऑलरेडी नाही, 4 त्याचा वर्षाचा मेंटेनन्स अनुभव आहे, आहे. आणि जे 1000 डेमो दाखवलेत,
आणि एक डेमोला कमीत कमी 1.5-2 तास सरांचे खर्च झाले असते, बरोबर आहे? येस सर. म्हणजे सरांचं स्टेटमेंट हे होतं सर, की एक वर्षभर मी बघतो, एक वर्षभर सनीचे आयोनायझर विकू द्या, मी बघतो आणि त्यानंतर मी विकायला चालू करतो. का तर केंगनच बेस्ट आहे. आणि जेव्हा डिस्कशन केलं, जेव्हा दाखवलं सरांना, जेव्हा सगळं टेक्निकली आम्ही बघितलं, त्यावेळेस सरांचं जाताना स्टेटमेंट होतं केंगनपेक्षा आपलं मशीन बेस्ट आहे. वा येस सर. शुअर. मुरलीधर नक्की जाधव नक्की सर, सर. मोठं कॉन्ट्रीब्युशन करायचं तुम्हाला, थोडं करिअर म्हणून सिरियसली घ्या आणि लोकांच्या लाईफ मध्ये पण तुमचं नॉलेजचं व्हॅल्युएशन ऍड करा. शुअर. कोणालाही काय क्वेश्चन आलं तर माझा नंबर द्या, मी त्यांना एक्सप्लेन करतो, कुठेही डाऊट असेल. बरं. चलो सुनील सोनवणे सर बोला. येस सर, नमस्कार सर. मी शेवळे मॅडम संदर्भात थोडंसं बोलू इच्छितो की त्यांच्या मुलाला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये एक सायंटिफिक रिझन येतं की रिज्युनेशन प्रोसेस होते. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये -ORPचं पाणी जातं, -800 -600 1600, तर त्यावेळेस काय होतं, आपल्या शरीरामध्ये रिज्युनेशन प्रोसेस होते. म्हणजे ऍक्च्युली मी स्वतः केंगन युजर आहे. जसं सरांचा जसा विषय झाला की मी ऑलरेडी 3 वर्षापासून आयोनायझर युज करतोय केंगन. ओके. आपल्या आयरॉसारख्या टीम मध्ये तुम्ही, बरोबर ना? येस सर. तर मी ऑलरेडी रिझल्ट घेतले आणि माझ्याकडे बरेचसे असे लोक पेंडिंग आहे का ते कॉस्ट जास्त असल्यामुळे ते घेत नाहीये. तर आता मला हा सेकंड चान्स भेटलाय की मी हे मार्केट पर्यंत पोहोचू शकतोय. तर मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस -ORPचं पाणी जातं तर आपल्या शरीरामध्ये रिज्युनेशन प्रोसेस होते. म्हणजे काय होतं, आपल्या पेशी नवीन पद्धतीनं जन्मतात किंवा नवीन पद्धतीनं चालू होतात. आपल्या पेशी रिज्युनेशन म्हणतो आपण त्याला. आणि त्यानंतर त्यांचा जो प्रॉब्लेम आहे की मेंदूची वाढ होत नाही किंवा काही होत नाही, तर ते नक्कीच 100% सॉल्व्ह होणार याच्यामध्ये. इच अँड एव्हरी आपण शुगरचे पेशंट का टॅबलेट्स का बंद होता की आपल्या पॅनक्रियामध्ये बीटा सेल्स नवीन पद्धतीनं उगम पावतात. मग त्यावेळेस आपलं इन्सुलिन बंद होतं. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आयोनायझरच्या. तुम्ही किती डेमो दिले सुनील सर मागच्या 3 वर्षात? सर मी 100 डेमो प्लस झालेलो आहे मी आतापर्यंत. वाव, अनुभव लोक येऊ राहिलेत आणि व्हॅल्यू ऍडिशन करू राहिलेत. रिअली प्राऊड ऑफ यू सुनील सर. आणि मोठं काम करावं असं वाटतंय मला, लोकांना मदत करावी राईट इन्फॉर्मेशन देऊन. येस डेफिनेटली सर. चला, आता मला वाटतंय सगळ्यांचं झालंय वाटतंय. बघा इथं मुरलीधर शेवाळे मॅडम, आजी तुमच्यासाठी 3-4 लोक एक्सपर्ट लोक बोललेत. नक्कीच आम्ही प्रेयर करतो. फक्त आपल्या हातात कर्म करणं असतं, आपल्या हातात फळं नसतात, भगवंताच्या हातात फळं असतात सगळे. भगवंत पण म्हणतात ना, कर्म आपके हात में फल आपके हात में नाही, बरोबर ना? येस. तर मग आता आजीसाठी मला वाटतं 3 जणांनी सांगितलंय की पाणी दिलं पाहिजे बाळाला. एक सरांनी तर सांगितलं 6 महिन्यात बाळाचं कव्हर होऊ शकतं. पण आम्ही हे स्टेटमेंट नाही देऊ शकत, कारण की आम्ही इथं बसलोय तर आपल्याला केअरफुल स्टेटमेंट देणं गरजेचं आहे आपल्याला सगळ्यांना, राईट? येस. घ्या आजीबाई, घ्या नातवाला, तुम्ही मशीन घ्या, नातवाला पाणी पाजा. नातू गरजेचं आहे तुम्हाला. पणजी आहे. अरे बापरे. चलो ग्रेट. तर चला, क्वेश्चन पण संपलेत. मला वाटतं भरपूर क्लॅरिटी आली असेल. प्रेझेंटेशन ऐकलंय, रिव्ह्यू ऐकले तेवढे वेगवेगळ्या लोकांचे, आणि मला वाटतं क्वेश्चन आन्सर पण झालंय. तर तुम्हाला ज्यांनी आता ही मीटिंग अटेंड केली, लवकरात लवकर कसं मशीन घेता येईल, मशीन आपल्याकडे कसं येता येईल, चांगलं पाणी आपल्याला हेल्दी पाणी कसं पिता येईल, ह्याच्यावरती इमिडिएट ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मला वाटतं इमिडिएट डिसिजन घ्या, लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा, कारण येणाऱ्या काळामध्ये त्याच्या प्राइस पण वाढू शकतात. तर मला असं वाटतं ऑलमोस्ट सर ऑलमोस्ट चान्सेस आहेत की 2 मार्च म्हणजे 28 तारखेपर्यंतच ह्या प्राइसिंग मध्ये मशीन तुम्हाला अलाउड आहेत. पुढच्या महिन्यात मशीनच्या प्राइस इन्क्रीज होऊ शकतात. छोट्या मशीनची प्राइस 20,000 आणि मोठ्या मशीनची प्राइस 30-35 हजारांनी. तर हे 90% फिक्स आहे. नाहीतर मग म्हणू नका की सर काय आली प्री लॉन्चिंग मध्ये ही प्राइस तुम्हाला भेटू राहिली. येस. जाता जाता एकच सांगेन सगळ्यांना की आतापर्यंत जसं मशीन रिच क्लासमध्ये वापरलं जात होतं, आपण ज्या लेवलला आलोय, जिथं आणलं हे मशीन 2026 इंडियामध्ये सनेज रिव्होल्युशन क्रिएट करणार मित्रांनो. आणि आपण सगळेजण मिळून एकत्र येऊन हे करूया. तर तुम्हाला मशीन घेण्यासाठी, लोकांच्या घरामध्ये मशीन बसवण्यासाठी माझ्याकडनं ESI पूर्ण टीमकडनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. थँक्यू व्हेरी मच.